मी डॉक्टर कुमार गायकवाड मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आनंदी परिवार आज बरेचसे लोक नवीन आहेत त्यामुळे थोडंसं इन्फॉर्मेशन बद्दल मी बोलेल, की आनंदी परिवार काय आहे आणि मी कोण आहे? मी सांगितलं मी डॉक्टर कुमार गायकवाड वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन पूर्ण वेळ आज आनंदी परिवार फाउंडेशन सोबत आहे आणि आनंदी परिवार फाउंडेशन काय करते? तर महाराष्ट्रातील मराठी माणसांना शुद्ध मराठीमध्ये त्यांना समजेल या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये ते सर्व ज्ञान उपलब्ध करून देते. ते इंटरनॅशनल ट्रेनर इंग्लिश किंवा इतर भाषेमधून उपलब्ध करून देतात. ते सर्व मराठीमधून देण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. आता तुम्ही लोकांनी आनंदी परिवार फाउंडेशनबद्दलही ऐकलं, माझ्याबद्दलही ऐकलं. आज आपण आजच्या कार्यक्रमाविषयी बोलू. आजचा जो विषय होता आपला, तो विषय आहे लॉकडाऊन नंतर. आता संपेल 1 तारखेला संपेल, की आणखीन काय होईल मला माहीत नाहीये. पण आपल्याला व्यवसायाचं मार्केटिंगसाठी भांडवल उभे करण्याचे 3 मार्ग. लॉकडाऊन नंतर मार्केटिंगसाठी स्पेसिफिक मी उल्लेख केलाय. काही लोकांनी सांगितलं, की खेळतं भांडवल पाहिजे, वर्किंग कॅपिटल पाहिजे वगैरे तुम्ही बोलला होतात. पण मी स्पेसिफिक उल्लेख केला होता, की मार्केटिंगसाठी. आता याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात, की मार्केटिंगसाठी लागणारं भांडवल वेगळं आहे. तुम्हाला वर्किंग कॅपिटल पूर्णपणे वेगळं आहे. तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी स्टार्टअपसाठी दिलं जाणारं लोन पूर्णपणे वेगळं असतं. तर आपण बघूयात, की नक्की हे काय आहे? या प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आनंदी परिवार समजला पाहिजे. मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशनचा उद्देश एकच आहे, तुमचा परिवार आनंदी पाहिजे. मी जेव्हा लोकांना विचारतो, "तुमचा परिवार आनंदी आहे का?" तेव्हा लोक बोलतात, "आहे." पण जेव्हा मी त्यांना व्याख्या सांगतो आनंदी परिवाराची, तेव्हा बऱ्याचशा लोकांचे परिवार आनंदी नसून दुःखी असतात. आनंदी परिवार एका इमारतीसारखा आहे. जसं इमारतीला एक पाया असतो, 4 भिंती असतात, छत असतं. अगदी तसंच आनंदी परिवाराच्या बाबतीत सुद्धा आहे. आनंदी परिवाराचा पाया म्हणजे काय? आपण स्वतः आपली मानसिक अवस्था. मित्रांनो, काहीही होऊ द्या. शांत राहा. शांत राहायलाच तर मार्ग दिसतो. शांत राहा. सायकॉलॉजिकली स्टेबल राहा. हा पाया आहे. पाया मजबूत असेल तर इमारत उभी करता येईल. 4 पिलर्स काय आहेत? आरोग्य. घरातील प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न पाहिजे. एक व्यक्ती जर आजारी असेल, संपूर्ण परिवार डिस्टर्ब होतो. दुसरी गोष्ट नातेसंबंध. प्रत्येक नातं चांगलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे पैसा. घरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पैसा पाहिजे. चौथी गोष्ट आहे यश. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी असणं गरजेचं आहे. जेव्हा पाया मजबूत असतो, त्यावरती 4 पिलर्स उभे असतात, तेव्हाच आपण आनंदी परिवाराचं छत उभं करू शकतो. आणि यापैकी एक जरी भाग कमकुवत असेल, तरीही मित्रांनो, तुमचा परिवार आनंदी परिवार होऊच शकत नाही. आणि या सर्व गोष्टी बॅलन्स करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की आनंदी परिवार फाउंडेशनचं कार्य काय आहे? आणि जास्तीत जास्त काम हे या 4थ्या पिलरवरती होतं, जिथे यश. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी असणं फार, फार, फार गरजेचं आहे. तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या. तुम्ही नोकरी असू द्यात किंवा बिझनेसमध्ये असू द्यात. पण आनंदी परिवार फाउंडेशन 99.99% म्हणण्यापेक्षा मी म्हणतो 100% फक्त व्यावसायिकांसाठी काम करते. नोकरदार लोक इथं कोणी येतच नाहीये. जो व्यवसाय करतोय किंवा ज्याला व्यवसाय करायचा आहे, असेच लोक तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इतर लोक कोणीही इथे येत नाहीत. येस, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये. मग तुमचं मोबाईल सेक्टरमध्ये असाल तुम्ही, तुमचा किराणा शॉप आहे, तुम्ही आणखीन इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये आहात किंवा तुमचं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्यात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये यशस्वी बनण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. आता मुद्द्यावरती थोडंसं येतो. गेल्या वर्षीही एक लॉकडाऊन झालं होतं. त्यानंतर परिस्थिती सुधारत आली आणि यावर्षी पुन्हा मार्चमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झालं. असं म्हटलं जातंय, की पुढच्या वर्षी सुद्धा मार्चमध्ये तिसरी लाट येईल. काही दिवसापूर्वी मी असंही ऐकलं, की सप्टेंबरच्या आसपास अजून तिसरी लाट येणार आहे. मग चौथी येईल, 5वी येईल, किती लाटा येतील हे सांगता येत नाहीये. पहिली लाट आली होती, लोक प्रचंड घाबरलेले होते. त्या काळात फाउंडेशननं व्यवसाय दत्तक योजना सुरू केली. कित्येक व्यावसायिक उद्ध्वस्त झाले होते पहिल्याच लाटेमध्ये. काही लोक पहिल्या लाटेमध्ये तग धरून होते, पण दुसऱ्या लाटेमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत आता. पण ह्या पहिल्या लाटेमध्ये जवळपास 157 व्यवसाय आम्ही दत्तक घेतले आनंदी परिवार फाउंडेशननं. दत्तक घेतले, त्यांना जगवलं, त्यांना टिकवलं आणि त्यांना वाढवलं सुद्धा. त्या लोकांवरती ह्या दुसऱ्या लाटेचा परिणाम जास्त झालेला नाहीये. आज अभिमानानं सांगू शकतो, की आनंदी परिवार फाउंडेशननं जी सुरू केलेली व्यवसाय दत्तक योजना आहे, ही खरंच ह्या 157 लोकांसाठी वरदान ठरलेली आहे. आणि हे सुद्धा आम्ही अभिमानाने सांगतो, की आधी आम्ही केलेलं आहे. या लॉकडाऊनमध्ये आनंदी परिवार फाउंडेशननं काम केलं. म्हणून आज तुम्हाला सांगू शकतो, की मित्रांनो खरंच सांगतोय, तुमचा व्यवसाय ह्या लॉकडाऊन नंतर सुद्धा चांगला चालू शकतो. ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा चालू शकतो. फक्त तुम्हाला प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे, की जायचं कसं. पूर्ण परिस्थिती बदललेली आहे.
कोरोनाच्या आधीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, कोरोना नंतरची स्ट्रॅटेजी, कोरोनाच्या अगोदर तुमच्यासाठी जे फंड्स येत होते, ती गोष्ट वेगळी आहे. आता यानंतरच्या लॉकडाऊन नंतर येणारे फंडिंग पूर्णपणे वेगळी असणार आहे. बऱ्याचशा स्ट्रॅटेजी चेंज झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे आणि ह्या व्यवसाय दत्तक योजनेमध्ये आम्ही हेच करतो. शून्यापासून लोकांना शिकवतो. जवळपास 5 वर्ष चालणारी योजना असते, ज्यामध्ये 1 वर्ष आम्ही पूर्ण नॉलेज देतो तुम्हाला, तुमच्याकडून करून घेतो. पुढचे 4 वर्ष सपोर्ट टाकतात. सगळं ऑनलाईन. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामधून लोक येत आहेत. हे आम्ही केलेलं आहे. आता पहिल्या लाटेमध्ये लोकांना पैशाचे प्रॉब्लेम तसे थोडेसे कमीच होते. पण आत्ता पैशाचे प्रॉब्लेम जास्त आहेत. आणि म्हणून आज मी जे सुरू केलेलं आहे, की लॉकडाऊन नंतर व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी भांडवल उभे करण्याचे 3 मार्ग, हे आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, ह्या जाहिरातमध्ये एक 5 शब्द फार महत्त्वाचे आहेत. पहिला आहे व्यावसायिकांसाठीच. मी असं सांगेन, जे आत्ता व्यवसायामध्ये आहेत अशाच लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. तुम्ही जर कुठे 17-18 वर्षाचे असाल, 20 वर्षाचे असाल, 21 वर्षाचे असाल, आणि सर मला आता सुरू करायचं आहे, मला लगेच फंड द्या. खरंच सांगेन मी तुम्हाला, आत्ता ते माझ्याकडून शक्य होणार नाही. पण कसं मिळेल तुम्हाला ते मी नक्की सांगेन. दुसरा मुद्दा आहे, या लॉकडाऊन नंतर आता आपल्याला काय करायचं याविषयी मी बोलणार आहे आणि व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं? कारण मार्केटिंग केलं तरच पैसा येणार आहे आणि त्यासाठी लागणारं भांडवल आणि ते भांडवल मिळवण्याचे 3 मार्ग, याच विषयावरती आपण जास्त बोलणार आहोत. आमचा एकच उद्देश आहे आनंदी उद्योजक. त्यावरती एक स्पेशल प्रोग्राम सुद्धा चालतो आमचा, की आनंदी उद्योजक कसं बनायचं? आणि आज माझी इच्छा आहे, की तुमच्या प्रत्येकाचे उद्योग हे आनंदी असले पाहिजे. तुम्ही आनंदी उद्योजक बनलं पाहिजे. चला बघूयात किती लोक जागे आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करायची आहे. किती लोकांना वाटतं, की आपण आनंदी उद्योजक बनावं? बघा आता उद्योजक आणि आनंदी उद्योजक मध्ये भरपूर फरक आहे. उद्योजक हा असा व्यक्ती आहे, त्याच्याकडे पैसा असेल, कदाचित आरोग्य असेल, पण नाती खराब असतील. नाती चांगले असतील, पण स्वतःची सायकॉलॉजी खराब असेल. पण आनंदी उद्योजक असा आहे, की जे मी आधी सांगितलं, नाती चांगले आहेत, आरोग्य चांगलं आहे, पैसा पण आहे, यश पण आहे, सायकॉलॉजी चांगली आहे. सर्व गोष्टींना बॅलन्स करणारा जो व्यक्ती आहे, तो म्हणजे आनंदी उद्योजक. येस. बऱ्याच लोकांना पाहिजे. येस, मला दिसतायत समोर. विजयकुमार घाटे सर तुम्ही आज आहात. स्वागत आहे तुमचं. चलो. ओके. भरपूर लोकांना वाटतं, की येस मला पाहिजे, मला आनंदी उद्योजक बनायचंय. येस, आपण नक्कीच बनूयात. फक्त हे कसं बनायचं, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी सांगितलं आनंदी उद्योजक नावाचा एक कार्यक्रम आनंदी परिवार फाउंडेशनतर्फे चालतो. गेल्या वर्षी मी एकटाच ट्रेनिंग द्यायचो. आणखीन एक 2-3 ट्रेनर, को-ट्रेनर माझ्यासोबत होते. जसा-जसा व्याप वाढत गेला, तसं-तसं ट्रेनरची गरज भासली आणि सर्वात महत्त्वाचं माझी एकच इच्छा होती, मराठी ट्रेनर पाहिजे. कारण महाराष्ट्रीयन माणसाच्या समस्या ह्या मराठी माणसांना समजणार आहेत. नागपूरमध्ये काय चाललेलं आहे, हे गुजरातचा माणूस नाही सांगू शकत. नागपूर हा आजकाल नागपूरच्या बातम्या तिकडे जातात, तो पार्ट वेगळा आहे. त्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाहीये. पण तिथे काय चाललेलं आहे, हा दिल्लीवाला माणूस नाही सांगू शकत. तिथल्या व्यावसायिकाचा प्रॉब्लेम हा तिथल्या तिथल्या लोकल ट्रेनरला सुद्धा माहीत असतो. महाराष्ट्रामध्ये जे काय मुंबईच्या लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत, ते वेगळे आहेत. सोलापूरच्या लोकांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. नाशिकच्या लोकांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं, की आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या ट्रेनरला एकत्र करूयात आणि मग आम्ही हा प्रोग्राम बनवला. मराठी भाषेतील सर्वात मोठा व्यवसाय वाढवणारा कोर्स. आनंदी उद्योजक. 300 पेक्षा जास्त ट्रेनर घेऊन आम्हाला हा कोर्स करायचा होता. 6,000 पेक्षा जास्त टेक्निक्स म्हणजे आम्हाला असं विचार होता, की एका ट्रेनरने 20 टेक्निक दिल्या. 20 टेक्निक, फक्त 20 टेक्निक एका ट्रेनरने एका व्हिडिओमध्ये आणि असे 300 ट्रेनर जरी आमच्याकडे आले, तर 6,000 टेक्निक्स तुम्हाला भेटतील. एक टेक्निक तुम्हाला असं समजूयात, की अख्ख्या आयुष्यामध्ये एक टेक्निक तुम्हाला ₹1,00,000 मिळवून देते. तर मला सांगा 6,000 टेक्निक तुम्हाला अख्ख्या आयुष्यभरामध्ये किती पैसा मिळवून देतील? चलो. जर आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट, आनंदी उद्योजक, व्यवसायाविषयी सर्व काही. आज तुमचा व्यवसाय कोणता आहे, याचा विचारही करू नका तुम्ही. तुमच्या व्यवसायाचे सुद्धा ट्रेनर इथं भेटणार. म्हणजे इथं मोबाईल रिपेअरिंग करणारे लोक असतील, ते सुद्धा सांगतील, की मोबाईल रिपेअरिंग बिझनेसमध्ये काय करायचं असतं. मोबाईल विकणारे सांगतील कसं असतं. काही लोक असतील रिअल इस्टेटमधले, तेही तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते यशस्वी आहेत. ट्रेनर तर आहेतच आहेत. प्लस जे यशस्वी व्यावसायिक आहेत, ते सुद्धा इथं मार्गदर्शन करतायत. आणि अशा प्रकारे हा आनंदी उद्योजक कोर्स तो पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो. आनंदी परिवार फाउंडेशनचा. हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. फक्त आनंदी परिवार फाउंडेशनच्या सभासदांसाठी असेल हा. आता मुद्दा हा आहे, की 6,000 टेक्निक्स जर तुम्ही शिकलात, 1,00,000 पण सोडून द्या. फक्त ₹1,000 जरी एका टेक्निक्सने तुम्हाला दिले, तरी मित्रांनो तुम्ही ₹60,00,000 कमवू शकता. आणि आज महाराष्ट्रातील
ट्रेनर एकत्र करत असताना फार महत्त्वाची गोष्ट मी सांगेन. कालच मला परवाच्या दिवशी ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया त्याचे अध्यक्ष कांबरेकर सरांचा कॉल आला. सर फार छान उपक्रम राबवलेला आहे आणि आज ट्रेनर असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व ट्रेनर्स आपल्याबरोबर जोडले गेले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपला पर्पज फार चांगला आहे. मराठी माणसांना पुढे घेऊन जायचंय. 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एक आहे ज्ञान आणि एक आहे पैसा. ज्ञान देण्यासाठी आम्ही एक गोष्ट केली. हा कोर्स पूर्णपणे मोफत ठेवला. पण काहीतरी कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडून, की येस मला हे करायचं आहे. ती कमिटमेंट फार महत्त्वाची होती. येस, सो हे 300 ट्रेनर आम्हाला एकत्र करायचे होते. पण चांगली गोष्ट मला एक सांगावीशी वाटते, की जेव्हा मी ट्रेनर्स गोळा करत होतो, तेव्हा मला एका दिवसामध्ये समोर तुम्हाला स्क्रीनवरती रिस्पॉन्समध्ये नंबर दिसतोय. थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इथे झूम केलेलं आहे. एका दिवसामध्ये 401 ट्रेनरनी नोंद केली. म्हणजे आज जर माझं टार्गेट जे होतं 300चं, तर 401 झालं. आता 401 ट्रेनरने प्लस आणखीन वाढत आहेत. या ट्रेनरने जर प्रत्येकाने जरी तुम्हाला 20-20 टेक्निक दिले, तर 8,000 टेक्निक्स होतील आणि 8,000 टेक्निक्सने ₹1,000 जर तुम्हाला दिले, तर या आयुष्यभरामध्ये तुम्ही किती पैसा कमवू शकता, हे समजून घ्या आणि हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. पूर्णपणे मोफत आहे. फक्त कमिटेड पर्सन पाहिजे. कमिटेड पर्सन पाहिजे. येस. सो मी पाहिलं, की तुम्हाला जर आता लॉकडाऊन नंतर पुढे जायचं असेल, तर पहिली गोष्ट तुम्हाला ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट पैसा पाहिजे. ज्ञान घेण्यासाठी मी कोर्स सुरू केला आणि मित्रांनो आज कुठल्याही ट्रेनरकडे गेलात, त्याचा बेसिक कोर्स जरी तुम्हाला एखादा कोर्स करायचा असेल, त्याच्यामध्ये तो तुम्हाला 15-20 टेक्निक सांगणार आहे. तर आज सर्वांनी मागच्या 1 वर्षभरामध्ये पाहिलेलं आहे, की किती फीज असतात. तर मला तुमच्याकडून विचारायचं आहे, की एखादा ट्रेनर चांगला ट्रेनर आहे, तो एक कोर्स जर तुम्हाला देणार असेल, तर मिनिमम एक 20 टेक्निक जर देणार असेल तो एखाद्या कोर्समध्ये, तर मिनिमम तो तुमच्याकडून किती चार्ज करतो हे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा जरा थोडंसं. ज्या लोकांनी असे मागच्या वर्षभरामध्ये काही कोर्सेस केले असतील, त्या लोकांना माहीत असेल, की एवढे-एवढे आपण कोर्स केलेला आहे, त्यासाठी एवढे चार्ज करतात, हे एवढे चार्ज करतात. बरेच फार मोठे-मोठे दिग्गज ट्रेनर आहेत. चला बघूयात कमेंट बॉक्समध्ये टाका जरा ट्रेनरच्या फीज किती असतात? एक ट्रेनरचा एक कोर्स करायचा म्हटलं तुम्हाला, 1-2 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचा एक कोर्स करायचा म्हटलं, तर किती फी असते? जरा कमेंट बॉक्समध्ये टाका बरं जरा. मी आधीच क्लिअर केलेलं आहे. आमचा आनंदी उद्योजक हा जो कोर्स आहे, तो पूर्णपणे मोफत कोर्स आहे. बघूया जरा कमेंट बॉक्समध्ये मला बघू द्या जरा. किती फी असते याला? चलो कमेंट येऊ द्यात. मी पाहतोय. मी कमेंट बॉक्समध्ये पाहतोय. या कृष्णा गुंड बोलतात 2,999. अजित साळवे बोलतायत 5 ते 15K. मिनिमम 5,000 असतात. सुमित सर बोलतायत. भावेश कोरे सर सांगतायत 5,000. कृष्णा गुंड म्हणतात 10,500. रश्मी अहिरे सांगतायत 3,900. कोणाच तरी कोर्स केलेला आहे आता. ओके. राज जाधव बोलतायत, की मिनिमम 5,000 असतात. प्रवीण सर बोलतायत 10,000 असतात. हां, सागर सर सांगतायत कोर्स नाही केला पण 30,000 ते 40,000 असतात. कोण आहेत? रावसाहेब ते सांगतायत 7,777. लेटेस्टमध्ये त्यांनी कुणाच तरी केला असेल. विशाल शिंदे सांगतायत 50K म्हणजे ₹50,000 कोर्स फी आहे. 100% आहेत. मित्रांनो मी सांगितलं आनंदी उद्योजक हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. फक्त आनंदी परिवार फाउंडेशनच्या सभासदासाठी आणि या सभासदासाठी आम्ही फक्त 1,500 घेतो आणि 1,500चं काय करतो ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. हे कोर्ससाठी फी नाहीये. मी जे सांगितलं ज्ञान देण्यासाठी आम्ही कोर्स पूर्णपणे मोफत केला. हे 1,500 कशासाठी आहेत? जे तुम्हाला पुढे जे लोन घ्यायचे आहेत, तुम्ही एखादं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला जरी गेलात, तर तो बनवून देणारा व्यक्ती तुमच्याकडून कमीत कमी ₹4,000-5,000 घेतल्याशिवाय राहत नाहीये. तुम्ही कुठल्याही बँकेकडे गेलात, एजंट बघितला तर एजंट तो अगोदर तुमच्याकडून पैसे घेतो. बँकमध्ये जाऊन प्रोसेसिंग फी जरी घ्यायची म्हटलं, तरी ₹15,000-20,000 तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावी लागते, हे तुम्हाला माहीत आहे. हे पुढे काय ह्या 1,500चं करतो ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये नफा कमवणं हा उद्देश नाहीये. फक्त कमिटमेंट पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही शहरामधून आमच्यासोबत जोडले जाऊ शकता आणि हा कोर्स करू शकता. संपूर्णपणे ऑनलाईन आहे. फ्री आहे फक्त सभासदांसाठी आणि हेही सभासदांसाठी का? तर या गोष्टींसाठी जो खर्च तो तुमच्याकडूनच काढणार आहे. हा लाईफटाईम असणार आहे. याच्यामध्ये हे 300 ट्रेनर आहेत. उद्या 400 होतील, 500 होतील. जेवढे ट्रेनर येतील, जेवढे कोर्स येतील, सगळे तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहेत. असा तो एक कोर्स आहे. येस, येस. संतोष सर जॉइन झालेले आहेत. आय थिंक मला वाटतं या कोर्सला. येस. सो आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊयात. आज आनंदी परिवार फाउंडेशन नॉलेजसाठी काय करते ते मी तुम्हाला सांगितलं. आता फंड्ससाठी काय करणार आहे ते सांगितलं. येस. सो आनंदी परिवार फाउंडेशन हे जे घेत आहे, ₹1,500 घेत आहे किंवा हा जो आनंदी उद्योजक हा जो कोर्स आहे, ज्यामध्ये मी सांगितलं 300 प्लस ट्रेनर असणार आहेत. पण आता 400 ट्रेनरचं बुकिंग आहे. दररोज अपडेट होत राहतायत. दररोज ते व्हिडिओ बनवून पाठवत आहेत. त्या आपल्या कोर्सवरती
तुम्हाला दिसणार आहेत, ॲपवरती दिसणार आहेत. आता मला सांगा, खरंच हे 300 ट्रेनरने दिलेले 6,000 टेक्निक्स तुम्ही वापरले. तुम्हाला काय वाटतं, की खरंच हे तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगाला येतील का? उत्तर हो किंवा नाहीमध्ये मला पाहिजे. चलो कमेंट बॉक्समध्ये. प्रत्येकाला मी द्यायला सांगणार आहे. एवढा शेवटचा प्रोग्राम असेल ज्याच्यामध्ये तुम्ही हो, नाही असं उत्तर देताय. पुढच्या वेळेसपासून यामध्ये पोल्स असणार आहेत. तुम्हाला फक्त क्लिक करायचं. जर हे 6,000 टेक्निक्स तुम्ही शिकलात, तर खरंच याचा तुम्हाला उपयोग होईल का? येस, प्रत्येकाला वाटतं. मी सांगेन लवकर आनंदी परिवार फाउंडेशनचे सभासद बना मित्रांनो. कारण जे सभासद असतील त्याच लोकांना फंडचा सुद्धा प्रश्न येणार आहे. जे सभासद नसणार आहेत त्यांचा आम्ही विचार करण्याचा प्रश्नही नाहीये. जे लोक झोपेतून उठून फक्त आम्हाला म्हणतील फंड्स, फंड्स, फंड्स द्या. आम्ही त्यांचा विचार नाही करणार. जे लोक कमिटेड आहेत, ज्या लोकांना खरंच वाटतं, की येस मला काहीतरी करायचं आहे, त्याच लोकांचा आम्ही विचार करतो. येस, कारण मी सांगितलं, की लोन मागण्यासाठी कसं जायचं हे पण लोकांना कळत नाहीये. लोक येतात, "सर लोन पाहिजे." अरे प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे आहे? माहीत नाहीये. किती लोन पाहिजे? माहीत नाहीये. कशासाठी तुम्ही पैसा खर्च करणार आहे? माहीत नाहीये. मग अशा लोकांजवळ वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाहीये. मी सरळ म्हणतो कोर्स करा, तुम्हाला समजेल नक्की काय आहे, किती पैसा घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. मित्रांनो, हा कोर्स केला तर मी सांगेन तुमच्यापैकी 50% लोक असे असतील किंवा त्यापेक्षा जास्त असे असतील, ज्यांना लोनची गरजच पडणार नाही. येस, पुढे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता आता लोनच्या बाबतीमध्ये आपण येऊयात. पहिली गोष्ट लोन कशासाठी घ्यायचं आपल्याला? तर हा शब्द फार छान आहे, लॉकडाऊन इफेक्ट. गेल्या वर्षी झालं होतं, यावर्षी लॉकडाऊन झाला. कित्येक व्यवसाय बंद झालेले आहेत. व्यवसायाची एक लिंक तुटली आहे. पहा, पूर्वी आपण म्हणायचो, की व्यवसाय सुरू आहे, अचानक काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम झाला किंवा आजारी पडलात आणि 5-10 दिवस जर तुमचा व्यवसाय बंद असेल, दुकान बंद असेल, शटर डाउन असेल, तर मित्रांनो, तुमची व्यवसायाची लिंक तुटत होती आणि तो व्यवसाय रुटीनला येण्यासाठी पुढचे 1.5, 2, 3 महिने लागत होते. येस. सो आता तर जवळपास 1.5 महिना होत बंद आहे आणि हे मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. 1 वर्ष होऊन गेले. असंच चालू आहे. चालू, बंद, चालू, बंद. कधी सांगतात बंद करा, कधी सांगतात चालू करा. चालू ठेवलं तरी कधी 2 तास, 4 तास या गोष्टी होत होत्या. त्यामुळे लिंक तुटलेली आहे. कित्येक लोकांचा पैसा संपलेला आहे किंवा कित्येक लोकांजवळ फार कमी पैसा आहे आता. येस. काही लोकांचा संपला, पूर्ण संपला काही लोकांचा. काही लोकांजवळ कमी आहे. दोन्ही गोष्टी असू शकतात. कित्येक लोक पूर्णपणे संपलेले. हा आहे लॉकडाऊन इफेक्ट. आता पुन्हा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, तर काय करावं लागणार आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट भांडवल लागणार आहे. प्रत्येकाला लागणार आहे. भांडवल कशासाठी लागणार आहे? काही लोकांना ऑफिस सेटअप उभं करावं लागणार आहे. काही लोकांना प्रॉडक्ट घ्यायचे आहेत. काही लोकांना कामगार नवीन हायर करायचे आहेत. येस. ओके. सागर बाळे सर, मी आत्ता हा कोर्स चालू केलाय. तो आनंदी उद्योजक वेगळा होता. सागर बाळे सर आपण परत बोलूयात. हं. हा कोर्स आत्ता लॉन्च केलेला आहे. ऑफिस, प्रॉडक्ट, कामगार आणि सर्वात महत्त्वाचं आहे मार्केटिंग. ह्या 4 गोष्टीसाठी तुम्हाला पैसा लागणार आहे. भांडवल कशासाठी? ह्या 4च गोष्टीसाठी. 5वी गोष्ट नाहीये. तुम्ही जर म्हणालात, की "सर माझ्यावरती कर्ज झालेलं आहे, ते कर्ज फेडायचंय म्हणून मला भांडवल पाहिजे." तर मित्रांनो 100% चुकीचं असेल ते. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज जर तुम्ही घेणार असाल, तर तुम्ही 100% कर्जबाजारी बनाल. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल, तर तुम्ही 100% कर्जबाजारी होणार. तुम्हाला पैसाच घ्यायचा आहे, तर मित्रांनो व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या. दुसऱ्याचे पैसे द्यायचेत, तुम्ही पाठीमागं कर्ज घेतलं होतं ते नील करायचं आहे म्हणून लोन काढणार असाल, तर 100% मित्रांनो मी सांगतो, लोन घेऊ नका. आहे त्या व्यवसायामधून पैसा कसा कमवता येतील ते पहा. लोक शॉर्टकट शोधतात. कुणीतरी आपल्याला त्रास देतोय पैशासाठी, मग आपण कुठून तरी लगेच इकडून पैसा उभा करूयात आणि इकडे देऊन टाकूयात, टेन्शन गेलं. मग ते तात्पुरतं समाधान आहे, कायमस्वरूपी नाही. आणि बऱ्याच वेळेस मी नेहमी सांगतो, मी असं लोकांना उसने पैसे सुद्धा देत नाही. कुणी जर म्हटलं ना, की ते लोन होतं आणि ते फेडायचे किंवा त्याच्याकडून घेतले होते त्याला द्यायचे आहेत. ओके, किती द्यायचे आहेत? 20,000. मी त्याला 20,000 दिले. तो माझ्याजवळ घेऊन तिकडे जाणार. पण पुढच्या महिन्यात जेव्हा मला परत द्यायचे आहेत, तेव्हा त्याच्याजवळ पैसे नसणार. मग विनाकारण तुमची नाती खराब होतात. तो जर बोलला ते 20,000 घेऊन XYZ छोटा बिझनेस सुरू करतोय, मित्रांनो तुमचे पैसे परत येण्याची गॅरंटी आहे. पण जर तो दुसऱ्याचे कोणाला तरी देण्यासाठी तुमच्याकडून घेत असेल, तर ते पैसे कधीही सहजासहजी परत येत नाहीत. हे लक्षात ठेवा. आणि अशा परिस्थितीमध्ये कितीही तुमच्या जवळचा माणूस असेल, त्याला जर पैसे द्यायचे असतील, तर एकाच सायकॉलॉजीने द्या, एकाच मानसिकतेने द्या, की ते पैसे परत येणार नाहीत. पण त्याच्याकडून पैसे येणार या अपेक्षेने जर तुम्ही देणार असाल, तर मित्रांनो ते पैसे तुम्हाला कधीच परत मिळत नाहीत. आणि त्यामुळे नाती खराब होतात. हे समजून घ्या. येस, तर भांडवल कशासाठी पाहिजे? तर या गोष्टींसाठी. आता मी सांगेन, की याच्यामध्ये आपण काय काटछाट करू शकतो
किंवा कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो. आता हे भांडवल उभं करायचंय, तुम्हाला कोण देणार भांडवल? पहिली गोष्ट तुमचा परिवार देणार. पण मी सांगितलं आता, की परिवाराच्या बाबतीमध्ये काय झालंय, आज जवळपास सगळेच घरामध्ये लॉकडाऊन आहेत. त्यामुळे उत्पन्न कमी आहे. परिवारामध्ये सुद्धा पैसे राहिलेले नाहीत. तुमच्या घरामध्ये नाही राहिले पैसे. मित्र परिवार तुमचा तुमच्यासारखीच अवस्था मित्रांची सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पैसा असेल की नसेल माहीत नाही. तिसरा ऑप्शन येतो सावकार किंवा एक बँक या दोन्हीपैकी फायनान्सर आहेत, इन्व्हेस्टर आहेत. ह्या 3 पैकी तुम्ही कोणाकडून तरी पैसा घेणार आहात. आता पैसा घ्यायचा आहे. ठीक आहे, मित्रांकडून पण असेल कोणाकडे तरी घेऊयात, परिवाराकडून पण घेऊयात, सावकाराकडून पण घेऊयात, बँकेकडून घेऊयात. पण नक्की पैसा किती पाहिजे आणि का पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का? आता मी एक नंबर विचारतो तुम्हाला. चला, तुमच्यापैकी ज्या लोकांना फंड पाहिजे, त्या लोकांना मी विचारतो, तुम्हाला किती फंड पाहिजे? येस, कमेंट बॉक्समध्ये क्विक टाकायचं आहे. तुम्हाला किती फंड पाहिजेत? चलो फास्ट मी पाहतोय. चलो, किती फंड पाहिजे? ओके. कुणी सांगितलं बसवेश कोरे सर 10,00,000. ओके. कृष्णा गुण सांगतायत 15K. म्हणजे फार काही लोकांना छोटी गरज आहे, काही लोकांची मोठी गरज आहे. ओके. संतोष सर सांगतायत 20,00,000. आदित्य सांगतायत 1,00,000. कुणी सांगतायत 10 ओके. विनायक ओके. कुणी 5,00,000 सांगतायत. कुणी विशाल सर सांगतायत, विशाल बारबोले अ, ओके 10 ते 15,00,000. कुणी सांगतायत 10,00,000. ओके 40,00,000, 5,00,000. मला सांगा एवढा मोठा अमाउंट घेऊन जर तुम्ही बँक समोर गेलात सध्या, सहजासहजी कुठलीच बँक तुम्हाला देत नाही. कारण सगळ्या बँकला माहीत आहे, की सध्या हे लोक पैसा जर दिला ह्यांना, त्यांचा व्यवसाय काय वाढणार नाहीये, तर चालणार नाही. सध्या सगळं बंद आहे. बँकवाले तुम्हाला तिथूनच हाकलून देतात, की नाही सध्या जरा बंद आहे. आपल्यापैकी कितीतरी लोकांनी तो अनुभव घेतला असेल. बँकमध्ये गेलात तुम्ही लोनसाठी, की येस मला आता लोन पाहिजे. तर बँक तुम्हाला प्रपोजल विचारते, बरंच काय-काय करते. परंतु तुम्हाला आधी अ, एक बँक विचार करते, की या माणसाला जर पैसा दिला तर विशाल सरांनी बघितलेलं आहे. सागर माळी सर सांगतायत जर मार्केटिंगसाठी असेल तर 1,00,000 ते 2,00,000. चलो. मला आता मी परत तुम्हाला एकदा सांगेल. 1 महिना फक्त मार्केटिंग करायचंय तुम्हाला. 1 महिना. एका महिन्याचं तुमचं मार्केटिंगचं बजेट किती आहे? चलो पुन्हा एकदा टाका. 1 महिन्याचं मार्केटिंगचं बजेट. सागर माळीचं आता तुम्ही 10,000 वरती आलात. कदाचित एखाद्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही 2,00,000 मागितले तुम्हाला मिळणार नाहीत. पण 10,000 मागितले तर आमचे मित्र सुद्धा तुम्हाला सहज देतील. येस, बसवेश खोरे सर सांगतायत 10K. ओके. संतोष काजवे 1,00,000, 1,00,000 1 महिन्याच्या मार्केटिंगसाठी. आता जे 1,00,000 हेच म्हणतात ना, त्यांना मला विचारायचंय, की याच्या आधी तुमचं मार्केटिंगचं बजेट किती होतं? त्या दोघांनी मला सांगितलेलं आहे 1,00,000 राज जाधव आणि संतोष सर सांगतात, की 1,00,000 पाहिजे एका महिन्यासाठी मार्केटिंग. तर याच्या अगोदर जे तुम्ही खर्च केलेला आहे कधी मार्केटिंगसाठी, तो खर्च मिनिमम किती करत होता तुम्ही एका महिन्याचा खर्च? मार्केटिंगचा. आता जे सांगतात ना 5,000, 10,000, 15,000 खरं सांगतो वास्तविक खर्च आहे हा. तेवढा खर्च केलाच पाहिजे. पण तुम्ही जर 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 जर सांगत असाल, तर कदाचित तुम्ही आणखीन वास्तविकतेवरती आलेले नाहीत. नीट व्यवस्थित स्वतःचं एनालिसिस करा, की तुम्हाला मार्केटिंगसाठी पैसा किती पाहिजे आणि मी पुन्हा-पुन्हा मार्केटिंग का बोलतोय? त्या शब्दाच्या पाठीमागे काहीतरी अर्थ आहे. तो काय नीट समजून घ्या. तुम्ही पैसा मी तुम्हाला कितीही देईल, बँक करोडोने पैसा द्यायला तयार असते. पण तुम्हाला पैसा मिळतोय म्हणून घेऊ नका. हे माझं वाक्य आहे. माझं स्वतः बनवलेलं हे वाक्य आहे. नीट समजून घ्या. चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या कारणासाठी, चुकीच्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून पैसा घेतल्यामुळे व्यवसाय चुकीच्या दिशेने जातो. माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? चुकीच्या वेळी कुणीतरी देतोय म्हणून देतोय. एकतर पैसा घेतला, दुसऱ्या दिवसापासून व्याज सुरू होतं तुम्हाला. पैसा घेतला तुम्ही बँकेकडून, तर तुम्हाला लगेच व्याज चालू होतं. तुम्ही या वेळामध्ये पैसा घेतला, पुढचा 2 महिने तुमचा धंदा बंद असेल, तर मित्रांनो तुमचा पैसा बसून राहील, पण 2 महिन्याचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल. चुकीच्या पद्धतीनं मिळतोय म्हणून 5% 10% घेतला. चुकीच्या प्रमाणात पाहिजे 10,00,000 घेतलेत 20,00,000 कोणतरी देतोय म्हणून. चुकीच्या कारणासाठी काही नाही जरा ऑफिस मोठं घ्यायचंय. चुकीचं कारण मी परत सांगतोय तुम्हाला आणि चुकीच्या व्यक्तीकडून काही लोक असे असतात, की ज्यांना तुमची प्रॉपर्टी पाहिजे असते, तुमचा बिझनेस हडप करायचा असतो. आपण पाहिलं सी ओनर कोणत्या गोष्टीसाठी त्याने आत्महत्या केली. काही मित्रांकडून त्याने पैसा घेतला होता आणि त्या मित्रांनी
चुकीच्या पद्धतीची डिमांड केली, त्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये त्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. आणि म्हणून सांगितलं चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या कारणासाठी, चुकीच्या व्यक्तीकडून आणि चुकीच्या संस्थेकडून पैसा घेतल्यामुळे व्यवसाय चुकीच्या दिशेने जातो. मित्रांनो, कितीही पैशाची गरज असेल, तरी देणारा कोण आहे हे फार महत्वाचं. आज माझ्याकडे कित्येक लोक येतात. सर मी 50,00,000 इन्व्हेस्ट करतो. सर मी 10,00,000 इन्व्हेस्ट करतो. 20,00,000 इन्व्हेस्ट करतो. माझा पहिला प्रश्न असतो, माझ्याबरोबरच का व्यवसाय करायचा आहे? फक्त त्यांना मी पार्टनर पाहिजे असतो, माझं नॉलेज पाहिजे असतं. आज 4-5 कंपन्यांबरोबर माझी पार्टनरशिप आहे. बौद्धिक पार्टनरशिप. मेंदू माझा, पैसा त्यांचा. पण कुणीही पैसा गुंतवायला तयार आहे म्हणून मी त्यांच्याबरोबर जातो असं नाहीये. मी पहिले एनालिसिस करतो, की तुम्ही का करताय हे सर्व? माझ्यासोबतच का? तुम्ही इतरांसोबत का नाही? मी तुम्हाला दुसरा पार्टनर देतो, तुम्ही त्याच्यासोबत बिझनेस चालू करा. ते म्हणतात, "नाहीये सर, तुम्ही पाहिजेत, आयडिया तुम्ही द्या, आम्ही एक्झिक्युशन करतो. फक्त तुमची बौद्धिक संपदा आम्हाला पाहिजे, तुमचा मेंदू आम्हाला पाहिजे, पैसा पूर्ण आम्ही लावतो." पण आम्ही हे चेक करतो. माझा ₹1 तिथं नसतो मित्रांनो, तरीही मी ते चेक करतो, की त्या माणसाचा पर्पज काय आहे? आणि हे तुम्ही सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. येस. आणि हे चुकीच्या दिशेनं म्हणजे कोणत्या दिशेनं? तर 100% तुम्ही लॉसमध्ये जाता. चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या वेळी, चुकीच्या लोकांकडून पैसे घेतले 100% लॉसमध्ये जाता. आणि ही चुकीची पद्धत काय असते? चुकीची वेळ काय असते? चुकीचं प्रमाण काय असतं? चुकीच्या कारणासाठी काय असतं? हे जर नीट समजून घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला हा आनंदी उद्योजक हा कोर्स फार महत्त्वाचा आहे. तुम्ही शिका. आज डॉक्टर बनायचं असेल तरी 4-5 वर्ष शिकावं लागतं. इंजिनिअर बनायचं असेल तरी 4-5 वर्ष शिकावं लागतं. आणि विशेष म्हणजे त्यांना प्रत्येक 3-4 महिन्याला, 2 महिन्याला ते वेगवेगळ्या कॉन्फरन्सला जातात. स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. आज तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे, की पैसा मिळाल्यानंतर तुमचा कसा वापरायचा आहे, कुठे वापरायचा आहे. काही लोक आम्हाला म्हणतात, "आम्हाला सर्व माहीत आहे, नॉलेज." मला एक दिवशी कॉल आला होता एक, "सर मला लोन पाहिजे." किती पाहिजे? 30,00,000 पाहिजे. ओके. मॅडम एक आधी बेसिक कोर्स आहे तो शिकून घ्या. आता कुठलीही बँक गेली तर तुम्हाला विचारते सर्टिफिकेट आहे का? मी पाहिलं जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जे कोर्स असतात एन-एस-डी-सीचे, हे मी पाहतो तिथे लोक कोर्स करतात फक्त एकाच गोष्टीसाठी हे सर्टिफिकेट असलं तर आपल्याला लोन मिळतं म्हणून. दुर्दैवाची गोष्ट आहे. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मध्यंतरी गडकरी बोलत होते, नितीन गडकरी. ते बोलत होते, की आम्ही लोकांना भरपूर पैसा वाटतो. भरपूर स्टार्टअपसाठी आम्ही लोन देतो. पण पुढे जाऊन हे व्यवसाय बंद पडतात. हे का बंद पडतात हेच कळत नाहीये. त्याचं एकमेव कारण आहे, की ज्यांना तुम्ही पैसा दिला, त्यांचं नॉलेज तुम्ही चेक केलं का? त्यांचा ॲटिट्यूड तुम्ही चेक केला का? तर ह्या गोष्टी नाही केलेल्या. कुठेतरी ओळख आहे, मधले एजंट आहे. ते एजंट तुम्हाला बरोबर मध्ये पैसा टाकून ते लोन देतात आणि मॅक्सिमम 100 केसेस असतील, म्हणजे 100 लोकांना लोन दिलेलं असेल, तर त्यापैकी 92-93 अगदी कधी-कधी 97% हे डिफॉल्टर असतात. त्यांचं लोन परत मिळत नाहीये. ही वास्तविकता आहे. ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत याच्या अंडर दिले आणि याचा परिणाम असा होतो, की पुढच्या लोकांना ज्यांना लोन पाहिजे नेक्स्ट इयरमध्ये त्यांना लोन मिळत नाहीये. ही खरी वास्तविकता आहे. आज तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे लोक असतील, की ज्यांना लोन पाहिजे. तुम्ही बँकेमध्ये गेलात, पण तुम्हाला लोन मिळत नाही. याला कारणीभूत आहेत मागच्या वर्षी लोकांनी जे डिफॉल्टर जे बनलेले आहेत. तुमच्यासारख्याच व्यवसायामध्ये त्यांनी घेतलं होतं, पण व्यवसाय चालवण्याची अक्कल नसल्यामुळे त्या लोकांचा प्रॉब्लेम झाला. आणि मी सांगेन, की आनंदी उद्योजक ह्या प्रोग्राममध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजतात. आता एकदा या गोष्टी समजल्या, की पैसा किती लागतो, किती लागत नाहीये, कुठे खर्च करायचा, कुठे खर्च करायचा नाहीये, मग सर्व गोष्टी तिथून पुढे सुरू होतात. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. उदाहरण सांगेन मी तुम्हाला. हे मी का बोलतोय? अ, आपल्याकडे समजा ₹10,00,000 लोन घेतलं. आपली प्रोसेस काय खर्च करण्याची? ₹10,00,000 लोन घेतलं. पहिली गोष्ट तुम्ही काय करता? त्यातले ₹3,00,000 बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करता. स्टार्टअपच्या बाबतीमधलं मी सांगेन. बाकीचे जे आहेत जे व्यवसाय चालवत आहेत आणि त्यांना वर्किंग कॅपिटलसाठी लोन पाहिजे असतं. ते वर्किंग कॅपिटलसाठी घेतलेलं लोन जास्तीत जास्त रेंट देण्यामध्ये आणि पाठीमागच्या उधाऱ्या देण्यामध्ये जातं. हे माझा अनुभव आहे. मी बघितलेलं आहे. जे लोक येतात माझ्याकडे. ते पाठीमागचं जे देणं आहे ते द्यायचं आहे. मग ते सी घेतात त्याची तीच अवस्था होऊन जाते. 10,00,000 घेतले त्यातले 3,00,000 बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. मग तो व्यावसायिक काय म्हणतो नवीन आहे. तो व्यावसायिक म्हणतो चलो आता मला घरापासून ऑफिसपर्यंत जायचंय. मग व्यावसायिकाने काय बसमध्ये प्रवास करायचा असतो. स्वतःची एक बाईक पाहिजे. मग तो ₹1,00,000 एखादी बाईक घेतो ₹1,00,000 येस. थोड्या दिवसात त्याला कळतं, की आता आपण तर मोठे झालोय. 4-5 महिन्यामध्ये त्याला कळतं, की आता आपण पक्के व्यावसायिक झालेलो आहे. सो आपल्याला आता कार पण पाहिजे. ₹2-3 लाख रुपये डाउन पेमेंट भरलं जातं आणि एक कार घेतली जाते. एवढं होतं रे होतं. तोपर्यंत जर तो अनमॅरिड असेल तर त्याचं लग्न ठरतं.
आणि मग त्याला वाटतं की चांगलं घर पण पाहिजे, एखादा फ्लॅट पाहिजे आणि तो कुठेतरी मग तो फ्लॅट बुक करण्याचा विचार करतो आणि मग तिथे थोडेसे पैसे टाकले जातात. होतंय काय, लोन घेतलं 10,00,000चं, वापरले 3,00,000 बिझनेससाठी. 7,00,000 पर्सनल गोष्टींसाठी वापरले. आता त्या पर्सनल गोष्टी तर गेल्या, त्याच्यातून उत्पन्न काही मिळत नाहीये. पण 3,00,000च्या लोनवरती जेवढं उत्पन्न येतं, त्या उत्पन्नामधून तुम्हाला 10,00,000चं व्याज आणि 10,00,000चा ई-एम-आय द्यायचा असतो. आणि तो ई-एम-आय काही देणं होत नाही. सुरुवातीचे 2-4 महिने, 6 महिने छान जातात. पण 6 महिन्यानंतर तो ई-एम-आय जात नाहीये. शेवटी तो डिफॉल्टर होतो. ही वास्तविकता आहे आणि हे सर्व घडलं कशामुळे? तर तो आलेला पैसा वापरायचा कसा याची अक्कल त्या व्यक्तीला नसल्यामुळे घडतो. आणि याचा परिणाम असा होतो, की बँक मॅनेजर सुद्धा निष्ठुर बनलेले असतात. तुम्ही गेलात, रिक्वेस्ट केली आणि तुम्हाला लगेच लोन मिळेल असं होत नाहीये. त्यांना माहीत आहे लोन घेताना सगळे लोक गोड बोलतात. अगदी सावकाराकडून जरी घ्यायचं असेल, तरीही तुम्ही सगळे लोक, तुम्हाला बोलत नाही मी, कुठलाही व्यक्ती फार गोड बोलतो, "अहो साहेब आम्ही देणार, तुम्ही आमच्या इथे विचारा, आम्ही एकदम चांगला कॅरेक्टरचा व्यक्ती आहे, कधीच कोणाचे पैसे बुडवलेले नाहीत." पण जेव्हा जवळ पैसाच नसतो, डिफॉल्टर मी सांगितलं एक 4-5 महिन्यानंतर तो पैसा खर्च केला असतो, ई देण्यासाठी पण पैसा नसतो. तेव्हा तो सावकार तुम्हाला पैसे मागत असतो, बँक मागत असतात. मग आपण अरेरावी करायला सुरुवात करतो. "अरे देत देत नाही जा." हा शेवटची स्टेप झाली, पण त्याच्या अगोदर देतो की पळून चाललो का? वगैरे, वगैरे, वगैरे ह्या गोष्टी होतात. आणि म्हणून ते मॅनेजर एवढे निष्ठुर झालेले असतात, की ते सांगतात, "नाही, अगोदर चेक केल्याशिवाय या माणसाला द्यायचं नाहीये." ते प्रत्येक तुमचे डॉक्युमेंट चेक करतात आणि जर तुमचं डिफॉल्टर झाला, तर त्याचा परिणाम त्या मॅनेजरवरती होतो, त्याच्या नोकरीवरती होतो. हं. ओके. सागर माळी सांगतात, "मराठी माणसांचा बेसिक इश्यू फायनान्शियल मॅनेजमेंट नाही." म्हणजे हा बेसिक इश्यू आहे म्हणायचा की नाही म्हणायचं नेमकं लक्षात नाही आलं. तर फायनान्शियल मॅनेजमेंट नाही हा बेसिक इश्यू आहे. आपण खरंच फायनान्शियल मॅनेजमेंट करत नाहीये. आमचा उद्याही संध्याकाळी एक प्रोग्राम असतो. कार्यकर्ता सक्षमीकरण अभियान. सर्व जेवढे काही कार्यकर्ते आहेत, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसाठी असतो. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता असतो. जे आपल्या नेत्यांच्या पाठीमागे पळतात. नेते मोठे होतात आणि कार्यकर्ते भिकारीच राहतात. त्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो प्रोग्राम असतो. स्पेशल तो पॉलिटिकल कार्यकर्त्यांसाठीच आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल. मग तो मनसेचा असेल किंवा तो शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल. याचं आयोजन जे केलेलं आहे, ते संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. संभाजी ब्रिगेड सांगते, की तरुणांच्या हातामध्ये काम असेल, डोक्यामध्ये पुस्तकं असतील, डोक्यामध्ये महान आपल्या विचार असतील त्याच्या डोक्यामध्ये, हातामध्ये काम असेल, खिशामध्ये पैसा असेल, तर कोणीच त्याच्या हातामध्ये दगड देण्याचा विचार करू शकत नाही. तो व्यक्ती कधीच कोणासमोर झुकणार नाहीये. आणि या बेसवरती त्यांनी ते ऑर्गनाइज केलेलं आहे, पण सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसाठी आहे. कुठलंही पॉलिटिक्स न करता सर्वांसाठी अ, कार्यकर्ता आर्थिक सक्षमीकरण या नावाखाली आम्ही तो प्रोग्राम घेतो आणि तिथे एकच गोष्ट आहे, की पैसा काय आणि पैसा मिळवायचा कसा आणि पैसा टिकवायचा कसा? स्पेशल प्रोग्राम. कारण आपला मराठी माणूस पैसा उभा करू शकतो, कुठून तरी काही ना काही करतो. परंतु तो टिकवण्यामध्ये, तो वाढवण्यामध्ये आपण कमी पडतो. सो आनंदी उद्योजकमध्ये आम्ही हे सांगतो, की पैसा वापरण्याच्या अगोदर अक्कल येणं फार गरजेचं आहे. आणि ह्या प्रोग्रामचं एकच वैशिष्ट्य आहे, आनंदी परिवार फाउंडेशन जे काही तुम्हाला शिकवते, आमचा मेन उद्देशच तो आहे, कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा? या एका बेसिक गोष्टीवरती आम्ही सर्व गोष्टी करतोय. कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता. आणि त्यामुळं आनंदी परिवार फाउंडेशनकडे जेवढे लोक येतात, आम्ही सांगतो की तुम्ही करोडपती आहात ना, तुम्हाला आनंदी परिवार फाउंडेशनचा उपयोगच नाहीये. हां, तुम्ही करोडपती आहात, तुमच्याकडे ₹1,00,00,000 आहेत आणि तुम्हाला 10 कोटीचा बिझनेस करायचा आहे. आम्ही तो सांगतो की 1,00,00,000 मध्ये कसा करायचा. मूळ आमचं हेच आहे, की कुठलंही लोन न घेता कसं काम करायचं. त्यामुळे आनंदी उद्योजक हा प्रोग्राम केल्यानंतर कित्येक लोकांचा लोन पाहिजे हा जो विचार आहे ना, तो विचारच बंद होतो. आम्हाला लोन नको. आता आम्हाला समजलेलं आहे, की विथआऊट लोन पुढे कसं जायचं. येस. सो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही शिकवतो. आता पहा, आपल्याकडे लोक लोन का घेतात? तर त्यांच्या आतमध्ये एक हवा भरलेली असते. रिस्क घ्यायची असते. व्यवसायात रिस्क घ्यायची असते. रिस्क घेतल्याशिवाय व्यवसाय होत नाही. पण रिस्क म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक व्यावसायिक आहे, तो सांगतोय 1+1 = 2. आमच्याकडे ₹1 टाकला, त्यात आम्ही त्यात अजून त्याचे दुप्पट करूयात, 1 चे 1 करूयात 2. हे कॅल्क्युलेशन तो सांगतोय. सर हे केलं, ह्याच्यामध्ये 1 ॲड केला, त्याचे 2 होतात. दुसरा व्यावसायिक सांगतोय, "सर आमच्याकडे पैसे गुंतवा, 1+1 = 11 आम्ही करणार." मला सांगा, हे 2 व्यावसायिक आहेत. एक व्यावसायिक तुमच्याकडे आला, येस, जो बोलतो तुम्हाला 1+1 = 2. हे अशा प्रकारे आमचा व्यवसाय वाढेल. दुसरा व्यावसायिक सांगतो 1+1 = 11. म्हणजे एक आहे जो मोटिव्हेशनल तुम्हाला बोलतोय,
जो प्रचंड मोठी स्वप्न बघतोय. कारण व्यवसायात रिस्क घेतली पाहिजे, डेअरिंग केलं पाहिजे. मला सांगा या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्या तुम्ही फायनान्सर आहात असं समजा तुम्ही स्वतः फायनान्सर आहात. दोन्हीपैकी तुम्ही कोणत्या व्यावसायिकाला लोन द्याल? पहिला जो 1+1 = 2 म्हणतोय त्याला की 1+1 = 11 म्हणतोय. चला नंबर टाकायचा. जर पहिल्याला देणार असाल तर 1 नंबर, दुसऱ्याला देणार असाल तर 2 नंबर असं टाका तुम्ही. चलो. हां, 1 नंबरच्या व्यक्तीला देणार. नीट समजून घ्या. ह्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या, तर तुम्ही सुद्धा एखाद्याकडे लोन मागायला जाताना कसं मागायला जायचं हे तुम्हाला समजेल. प्रचंड वाईट वाटतं कधी-कधी. म्हणजे असं वाटतं कधी-कधी की ती थर्ड क्लास लोक आपल्याला भेटतात, की ज्यांना खरंच सांगतो अक्कल नावाचा सुद्धा प्रकार नसतो, की आपण पैसा मागायचा कसा? ते पैसा मागतात की खंडणी मागतायत. मग ते आपण त्यांना पैसा देतो, हे त्यांना मदत करतोय, की ते आपल्याकडून पैसा घेतायत म्हणजे ते आपल्यावरती उपकार करतायत. पैसा घेऊन ते आपल्यावरती उपकार करतात काय अशा प्रकारची लँग्वेज असते. मी बघितलेलं आहे. वाईट वाटतं. मित्रांनो रिस्क घेतली पाहिजे, पण रिस्क म्हणजे काय हे तुम्हाला समजले पाहिजे. 2 गोष्टी आहेत मित्रांनो. रिस्क म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचे कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, ₹10,00,000 गुंतवायचे आहेत, 10,00,000चे 1,00,00,000 होणार आहेत. हे कसे होणार आहे त्याचा पुरावा असतो, की सर हे जर असं केलं, हे मार्केटिंग असं केलं, तर त्याचं एवढं जसं की आता Facebook आहे. येस. जर माझ्या या प्रोग्रामला मला 100 लोक पाहिजे असतील, तर Facebookला मला किती पैसे खर्च करावे लागतील? क्लिअर ठरलेलं आहे. समजा मी एखादा पेड प्रोग्राम घेतला. त्याचं कॅल्क्युलेशन्स काय? समजा मला पेड प्रोग्रामला 10 लोकं पाहिजेत. तर माझ्या फ्री प्रोग्रामला कमीत कमी 100 लोक आले पाहिजेत. 100 लोक येण्यासाठी कमीत कमी 1000 लोकांनी माझं बुकिंग झालेलं असलं पाहिजे. 100 लोकांनी लीड फॉर्म भरलेला असला पाहिजे. सॉरी 1000 लोकांनी. 1000 भरतात तेव्हा 100 येतात आणि 100 पैकी 10 एखाद्या पेड प्रोग्रामला येतात. आता ते 1000 लोकांनी फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी 5000 लोकांनी तो फॉर्म बघितला गेला पाहिजे. आपली जाहिरात पाहिली पाहिजे. सॉरी 5,000 लोकांनी त्या लिंकवरती क्लिक केलं पाहिजे आणि 5,000 लोकांनी लिंकवरती क्लिक करण्यासाठी कमीत कमी 7,000 ते 8,000 लोकांनी आपली जाहिरात पाहिली पाहिजे. म्हणजे 7,000 ते 8,000 लोक जाहिरात पाहणार. त्यापैकी 5,000 लोक त्याच्यावरती क्लिक करणार. त्यापैकी 1,000 लोक ते फॉर्म भरणार. त्यापैकी 100 लोक माझ्या प्रोग्रामला येणार आणि त्यापैकी 10 लोक माझा प्रोग्राम पाहणार. हे काय कॅल्क्युलेशन्स आहेत. हा पुरावा आहे, अल्गोरिदम आहे. हा Facebookने दिलेला अल्गोरिदम. तुमच्या व्यवसायानुसार हे बदलतं. हे सायंटिफिक मेथड्स आहेत सर्व. आणि मग हे सांगतात, की ठीक आहे. मग तुम्ही एका व्यक्तीला हे जाहिरात करायची ₹10,000 खर्च आहे. मग 10 लोक येणार, प्रत्येकाचे ₹10,000 फी असेल तर ₹1,00,000 झाले. तर मग 10 लोक पाहिजे असेल, तर आपल्याला ₹10,000 जाहिरात खर्च करायला काही प्रॉब्लेम नाही. मग काही लोक असा खर्च करतात, येणार 5,000 खर्च करतात 10,000 का? रिस्क घ्यायची असते. रिस्क घेऊन बघायचं. मित्रांनो रिस्कचा अर्थ समजून घ्या. रिस्क म्हणजे समोर तुमच्यासमोर कॅल्क्युलेशन्स आहेत. 10,00,000 तुमच्याकडे नाहीत मित्रांनो. पण तुम्हाला माहीत आहे ₹10,00,000 जर गुंतवले, तर त्याचे ₹1,00,00,000 होतात. ह्याचे प्रॉपर कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याचा प्रॉपर पुरावा आहे, सायंटिफिक मेथड्स आहेत. आणि जर असं असेल, तर तुम्ही 100% ते ₹10,00,000 कुठूनही काढा, कुठूनही काढा आणि ते गुंतवा. त्याला म्हणतात रिस्क. आणि दुसरी रिस्क आपल्याकडे अशी असते, अनिश्चित गोष्टी असतात. मिळतात हां, 1,00,00,000 मिळतात. पण कशा मिळतात? माहीत नाही सर. 10,00,000 टाकले की आपोआप होऊन जातं. कोणत्याही वास्तविक नसलेल्या गोष्टी. जर मी लोकांना म्हटलं, "पैसे पाहिजेत का?" ते लोक म्हणतात, "हां, पाहिजेत, पाहिजेत." अरे, पण तुझा प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे आहे? तुमची ग्रोथ प्रत्येक वर्षी किती पर्सेंट होणार आहे? या गोष्टीची काय माहिती नाही. सर ते होईल ना सर्व. सर एकदा पैसा आला की ते होऊन जातं. आणि अशा व्यवसायामध्ये पैसा गुंतवणं आणि त्या व्यवसायामध्ये पैसा घेणं, या सुद्धा मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. आज तुम्हाला लोन मिळतं किती? एक ई-एम-आय नाही गेला, सिबिल खराब झालं, ₹10,000 सुद्धा लोन मिळत नाही, 1,500 सुद्धा लोन मिळत नाही. तुम्ही त्या धनी ॲपवरती टाका तेवढं पण मिळत नाही. परंतु मोठमोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे 5,000 कोटीचं लोन आहे, 10,000 कोटीचं लोन आहे, 1,00,000 कोटीचं लोन आहे. त्या कंपन्यांना मोठमोठ्या बँका पुन्हा तेवढंच लोन देतायत. आज आपल्याला जेव्हा एक-एक नंबर येतायत, मग ते मोदी असतील, नीरव मोदी आता पळून गेलेले असतील किंवा आणखीन बरेच लोक विजय मल्ल्या असतील. ह्यांना बँकांनी लोन दिलं होतं किती? नीट समजून घ्या काय चाललेलं आहे हे. लोन मागायचं आहे, पण लोन मागताना तुम्ही त्याचं युटिलायझेशन कसं करणार हे पण सांगणं गरजेचं आहे. आपल्या लोकांचा रिस्क घेण्याचा अर्थ काय आहे, की सॉरी दिसतंय ना 1+1 = 11 लय भारी दिसतंय चला आपण रिस्क घेऊयात. त्याला रिस्क म्हणत नाहीयेत. ते हवेत गोळी मारल्यासारखं आहे. आनंदी परिवार फाउंडेशन कधीही तुम्हाला मोटिव्हेशन देत नाहीये. मी जे काय बोलतो ते वास्तविकतेवरती बोलतोय. तुमच्या व्यवसायामध्ये पैसा गुंतवला, ₹1,000 चे ₹2,000 कसे होणार आहेत हे मला सांगायचं. माझ्याकडे एक पोलिस अधिकारी आले होते.
फार मोठे अधिकारी आहेत, पोलिस इन्स्पेक्टर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं एवढे खतरनाक आणि एवढे प्रामाणिक आहेत, की एका आमदारावरती सुद्धा त्यांनी केस नोंदवली होती. त्याचा आमदार आता तर नगरसेवक आला तर आपण त्याच्यावरती केस टाकायची म्हणून तर विचार करतो. पण त्या पोलिस इन्स्पेक्टरने डायरेक्ट आमदाराला आत टाकलं होतं. पुण्यामधली घटना हे. ते मला आले बोलले, ₹40,00,000 माझ्याकडे आहेत. माझ्या मुलांसाठी मला ते गुंतवायचे माझ्या प्रामाणिक कमाईच्या आयुष्यभरातले पैसे आहेत. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, "सर 40,00,000 एकाच वेळेस द्यायचं नाहीये. दोघांना 1-1 लाख रुपये द्यायचे. अगोदर मला त्यांचा बिझनेस कन्सेप्ट समजून घेऊ द्यात. 1-1 लाख रुपये द्यायचे आणि पुढच्या 1 वर्षामध्ये जर ह्या मुलांनी 1,00,000चे 2,00,000 करून आणले, तर पुढच्या वर्षी आपण ह्यांना ₹40,00,000 द्यायचे." हे झाले वास्तविकता. ते पोलिस अधिकारी माझ्याकडे बघायला लागले, "सर खरंच आहे." म्हटले. हे असं केलं तर पैसा टिकणार आहे. नसेल तर वन टाईम 40,00,000 टाकले. आयुष्यभर माणसांनी प्रामाणिकपणे नोकरी केलेली आहे. हे 40,00,000 गेले तर जवळ कुठलाही पैसा नाहीये. आणि कुणाला मागायला गेलं तर कोणी देणार पण नाही. कारण म्हणतील, ह्याने कधी आपल्याला मदत केली नाही. कारण कायद्याच्या कायद्यामध्ये चाकोरीत राहून काम केलं माणूस. इतर करेक्टेड असतील तर ते किती पैसा उभा करू शकतात. सर्वात महत्त्वाचं पैसा वापरण्याचं ज्ञान येणं गरजेचं आहे. रिस्क घ्या, पण कुठल्या व्यवसायामध्ये रिस्क घ्यायची? जे काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत, तुमच्याजवळ तो प्रोजेक्ट पाहिजे, पुरावा आहे, सायंटिफिक मेथड्स आहेत, त्या ठिकाणी. जर का अनिश्चित गोष्टी आहेत, काय पुढे घडणार काहीच माहीत नाहीये आणि तशा ठिकाणी जर तुम्ही पैसा गुंतवणार असाल, तर मित्रांनो 100% तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात. खाली तुम्हाला चित्र दिसतंय रिस्क. एक रिस्क आहे तो स्टेबल आहे, दुसरी पण रिस्क आहे. पण त्याच्याजवळ काहीच कॅल्क्युलेशन्स नाहीत. आणि म्हणून लोक जे मला घेतात ना, पार्टनर ते एकाच गोष्टीसाठी घेतात. मी जर म्हटलं हा बिझनेस चालणार 100% चालणार आणि मी जर म्हटलं हा बिझनेस बंद होणार, तुम्ही काही करा तो बिझनेस बंदच होणार. 100% बंद होणार. हा माझा कॉन्फिडन्स आहे. कदाचित तुम्ही त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकता. प्रत्येक आपापल्या पद्धतीने अर्थ घेऊ शकता. पण ज्या लोकांनी माझा अनुभव घेतलेला आहे किंवा जे लोक माझ्यासोबत काम करतात, ते लोक डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवू शकतात. हे मला माहीत आहे. येस. सो तुम्हाला कुठे रिस्क घ्यायची हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आता सध्याचा काळ कशाचा आहे? अनिश्चिततेचा आहे, की काही गोष्टी सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे होतील. चला पहिल्या प्रकारचा आहे, की दुसऱ्या प्रकारचा. सध्या जो काळ आहे, म्हणजे हे समोर चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला वरून काहीतरी पडणार आहे. मग त्या चौघांपैकी कुणाच्या डोक्यावरती पडणार आहे हे फिक्स ठरलेलं आहे का? सध्याचा काळ कोणता आहे? अनिश्चित आहे, की सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे होतील? म्हणजे आत्ता जर ₹10,00,000 तुम्ही घेतले, तर काही नाही मस्त आता सगळं व्यवस्थित एक 15 दिवसामध्ये कोरोना जाईल आणि सर्व शटर उघडले जातील. लोक पुन्हा येतील तुमच्या आता शहरातले लोक तर बरेचसे गावाकडे निघून गेले. ते लोक लगेच 15 दिवसात शहरात राहायला येतील आणि व्यवसाय पहिल्यासारखा चालू होईल. इन्सिक्युरिटी आहे 100% गॅरंटीच नाहीये. काय होईल काय सांगता येतं. अनिश्चित आहे. मग अशा वेळेस तुम्ही रिस्क घेणं योग्य आहे का? रिस्कचा नीट अर्थ समजून घ्या. रिस्क म्हणजे काय आहे? रिस्क म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याचा 100% बेनिफिट होणार आहे याचे कॅल्क्युलेशन तुमच्याजवळ आहेत. मग ते इन्व्हेस्टमेंट उभा करण्यासाठी तुम्ही काहीही करा, ती रिस्क आहे. पण गुंतवलेला पैसा कशाप्रकारे वाढेल याचं जर कुठलंच कॅल्क्युलेशन नसेल, फक्त होप्स असतील, आशा असतील, तर त्याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये रिस्क म्हणत नाहीत, मूर्खपणा म्हणतात मित्रांनो. व्यवस्थित नीट समजून घ्या हे काय आहे. जर तुम्ही एम-बी-ए केलं असेल, तर एम-बी-एमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि आपल्याकडे जो ना बिझनेस ओनर हा कन्सेप्ट मॅनेजमेंटमध्ये नाहीये. तुम्ही फक्त मॅनेजर असतात. फक्त मॅनेजर लेव्हल असतात. टॉप लेव्हल मॅनेजमेंट, मिडल लेव्हल मॅनेजमेंट, लो लेव्हल मॅनेजमेंट ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्या हातामध्ये एक इगो असतो मराठी माणसामध्ये, की मी व्यवसायाचा मालक आहे. व्यवसायाचा मालक हा कन्सेप्टच नाहीये. रिलायन्स, अंबानी मालक नाहीत, डायरेक्टर आहेत. नीट समजून घ्या. टॉप लेव्हल मॅनेजमेंट त्यांच्याकडे काही अ, अधिकार आहेत, पण 100% अधिकार त्यांच्याकडे नसतात. शेअर होल्डर आहेत बाकीचे, डायरेक्टर बॉडी आहे, नीट समजून घ्या. मॅनेजमेंट, मॅनेजर हा कन्सेप्ट आहे. पण आपल्याला मोटिव्हेशनल स्पीकरने सांगितलं, तुम्हाला कोण बनायचंय? तुम्हाला मॅनेजर बनायचंय, तुम्हाला वर्कर बनायचंय, की तुम्हाला तो लीडर बनायचा आहे, की तुम्हाला एंटरप्रेन्योर बनायचं आहे? आणि ह्याच्यामध्ये आपण त्या मोटिव्हेशनमध्ये एवढा अडकलो, की आपण पण एंटरप्रेन्योर हा एकटा त्या व्यवसायाचा मालक नसतो. नीट समजून घ्या. हां, जे लोक तुमच्या डोळ्यासमोर आहेत, अंबानी असतील किंवा जेफ बेझोस असतील किंवा आपले एलन मस्क असतील, नीट त्यांचा स्टडी करा. ते स्वतः मालक नाहीत. त्यांनी स्वतःच्या आयडिया तिथं दिल्या, काही पैसा इन्व्हेस्ट केला, मॅक्सिमम शेअर्स त्यांच्याकडे आहे. पण ते स्वतः मालक नाहीत. हे समजून घ्या तुम्ही ह्या गोष्टी. आणि आपल्याकडे हे ज्ञान नसल्यामुळे प्रॉब्लेम येतोय. येस, आता पुढे जाऊयात. रिस्क घ्यायची. तर सध्याचा काळ हा प्रचंड अनिश्चित आहे. त्यामुळे या काळामध्ये त्याच ठिकाणी पैसा गुंतवा, ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा मिळणार आहे. पैसा देणाऱ्या गोष्टीतच पैसा गुंतवा. नीट मी परत सांगतोय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ऑफिस मित्रांनो तुम्ही ऑनलाईन काम करू शकता.
आता मी जे बसलेलो आहे, तुम्हाला दिसतंय पाठीमागं मस्त छान ऑफिस आहे वगैरे, वगैरे. पण हे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. मी कुठे बसलेलो आहे, माझ्या या बाजूला काय आहे, या बाजूला काय आहे, तुम्हाला काही माहीत नाहीये. पण तुम्हाला एवढंच दिसतंय, की अरे चांगल्या ठिकाणी सर बसलेले आहेत. नाही मित्रांनो. ऑनलाईन मी एक पाहिलं एका कंपनीमध्ये 15,000 एम्प्लॉयी आहेत. एक कंपनी आहे जिथं 15,000 एम्प्लॉयी आहेत. पण मित्रांनो त्यांचं ऑफिसच कुठे नाही. सर्व व्हर्चुअल गोष्टी चालतात. सर्व. सर्व ऑनलाईन चालतात. आणि आज आपल्याकडे एकट्यालाच बसायचं तरी आपल्याला ऑफिस पाहिजे. मग तिथं आपण सध्याच्या काळामध्ये पैसा खर्च करणं योग्य आहे का? आणि सध्या लोकांना घरातूनच बाहेर पडू देत नाहीत. तुमच्या ऑफिसला कोण येणार आहे? पहिल्या लॉकडाऊनमध्ये मी एक वाक्य सर्वांना सांगितलं होतं. अरे सर्व लोक ऑनलाईन खरेदी करतात. मग तुम्ही दुकानामध्ये जाऊन विकणार कोणाला? दिवस-रात्र त्या दुकानामध्ये जाऊन बसताय तुम्ही. अरे, आता शॉपमध्ये जायचंय, बसायचंय, कस्टमर येणार आहे. पण लोक तर ऑनलाईन खरेदी करतायत. ऑनलाईन शिफ्ट व्हा. दुसरी गोष्ट काही लोकांना प्रॉडक्ट खरेदी करायचे आहेत. माझ्या शॉपमध्ये हे ठेवायचंय, माझ्या शॉपमध्ये हे ठेवायचं आहे. मी सांगतो कॅश ऑन डिलिव्हरी. आता इथं कॅश ऑन डिलिव्हरी याला थोडंसं वेगळं पण सांगेन मी तुम्हाला. काही लोक माझ्याकडे येतात, "सर मला तिकडून माल घ्यायचा आहे होलसेलमध्ये आणि इकडे विकायचा आहे." ज्याच्याकडून घ्यायचा त्याच्याकडून अगोदर पैसे घ्या. ज्याच्याकडून विकत घेणार आहात, त्याला सांगा, "चलो तुला किती देणार आहे? 50% देतो. 50% माल आल्यानंतर 2 दिवसानंतर देतो, 10 दिवसांत देतो." आहे ना तुमच्याकडे? क्रेडिट सिस्टम आहे. 2 दिवसाची, 5 दिवसाची तुम्ही दुसऱ्या दिवशी माल इकडे सप्लाय केला, तिकडला पैसा मिळणार आहे, तिकडे तुम्ही फिरवा. असे कित्येक व्यवसाय चालू आहेत आज. आमच्याकडे सुद्धा चालू आहे. तिकडून उधार घेतात, इकडे विकलं जातं, इकडून पैसा आला की तिकडे दिला जातो. आणि विनाकारण मग त्या गोष्टीमध्ये पैसा का अडकवता? वर्किंग कॅपिटल तुम्हाला ह्यासाठीच लागतं ऑफिस आणि प्रॉडक्टसाठी. राहिलं तिथनं मार्केटिंग करावीच लागेल मित्रांनो. मार्केटिंग करताना मात्र तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतात. Facebookला ॲड टाकायच्या अगोदर Facebook पैसा मागतो. आजच्या प्रोग्रामसाठी मी काहीच ॲड नाही केलेली. काहीच नाहीये. आपले जे कॉन्टॅक्टमधले लोक आहेत फक्त त्या लोकांना पाठवलेलं आहे. जे लोक रेग्युलर आनंदी परिवार फाउंडेशनचे प्रोग्राम पाहतात. बस अशाच लोकांसाठी तो प्रोग्राम आहे. येस. आणि पैसा देणाऱ्या गोष्टीतच पैसा गुंतवा. आता मार्केटिंगच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगतो, मार्केटिंग केली तरच पैसा येणार आहे. तेही कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी भांडवलात जास्त पैसा कमवाल. जर तुम्ही मार्केटिंगसाठी पैसा खर्च केला तर. तुम्ही ऑफिसमध्ये जास्त पैसा खर्च केला. एक फायनान्सचा एक रूल आहे. वर्किंग कॅपिटल त्याच्यामध्ये प्रकार आहेत. वर्किंग, नॉन वर्किंग. त्याच्यामध्ये एक कॅपिटल असं आहे, की जसं समजा तुमचा किराणा दुकान आहे. त्या किराणा दुकानामध्ये तुम्ही एक वस्तू आणलेली आहे, ती विकली. ₹100 ची वस्तू आणली, ₹110 ला विकली. ₹10 तुम्हाला प्रॉफिट झाला, ₹100 तुमच्याकडे आले. पुन्हा ₹100 तुम्ही गुंतवता, 110 ला विकता, ₹10 तुम्हाला येतात. हा तुमचा आहे पैसा देणारी कॅपिटल, पैसा देणारी गुंतवणूक. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फर्निचर प्रचंड बेस्ट केलेलं आहे एकदम. बाहेरचा बोर्ड मस्त केलेला आहे. पण हे फर्निचर तुम्हाला पैसा देत नाहीये. तो फ्रिज तुम्हाला पैसा देत नाहीये. आता तुम्ही तुमच्या वर्किंग कॅपिटलमध्ये म्हणजे तुम्ही जे भांडवल तुम्ही म्हणता, हे भांडवल तुम्ही कुठे गुंतवता हे फार महत्वाचं आहे. कित्येक लोक मी पाहिले, जे नवीन व्यावसायिक आहेत, व्यवसायामध्ये नवीन आलेले नवीन तरुण जे आहेत, हे ते दिसण्यावरती जास्त पैसा खर्च करतात. तुम्हाला प्रॉडक्ट जास्त असतील, तर दिसणं कसं आहे हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला जो पैसा देणारा गोष्ट आहे, तिथे पैसा गुंतवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. मार्केटिंग केली, जसं की आता मी पाहिलं ऑनलाईन Amazonवरून एक दिवशी एक 4-5 साड्या मी मागवल्या. त्या व्यक्तीला अगोदर पेमेंट केलं होतं. कधी-कधी कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा होते. जेव्हा त्या साड्या आल्या, तेव्हा मी बघितलं, की त्याच्यावरती ॲड्रेस होता तो गुजरातचा होता. आता त्याचं दुकान कुठे आहे मला माहीत नाहीये. तो घरातून विकतो की मोठं शोरूम आहे ते माहीत नाहीये. मी ऑनलाईन पाहिलं, कलर छान वाटले, क्वालिटी बघितले, रिव्ह्यू बघितले, ऑर्डर केली. आता जर त्या व्यक्तीने ऑफिस एकदम मस्त छान बनवलं असतं, एसी बनवलं असतं, शोरूम फार चांगला आहे, तर मला सांगा, त्याला हे साड्या विकणं झालं असतं का? किंवा साड्या मी तिथं जाऊन ते ऑफिस बघून घेतले का? मी काय केलेलं आहे, ऑनलाईन फक्त त्याचा प्रेझेन्स पाहिला, त्याची मार्केटिंग पाहिली, मी ऑर्डर केली. अशाच प्रकारे कित्येक गोष्टी आहेत, कित्येक गोष्टी आहेत. त्या आपण ऑनलाईन मागवलेत, पण त्याचा तिथला ऑफिस कसं आहे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या नाहीत. मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, की तुम्हाला ज्या गोष्टी पैसा देणार आहेत, त्याच गोष्टीमध्ये पैसा गुंतवा आणि सध्याच्या काळामध्ये एकच गोष्ट आहे मार्केटिंग. मार्केटिंग करा. लोक स्वतःहून तुम्हाला विचारतील, स्वतःहून तुम्हाला पैसा देतील. त्या पैशाचा उपयोग करा. आता तुम्हाला मार्केटिंगसाठी भांडवल द्यायचंय. कोण देणार? पहिली गोष्ट बँक देते. पण बँक छोटी रक्कम देते का? बँक म्हणते 5,00,000, 10,00,000, 15,00,000 असं असेल तर काहीतरी सांगा. अगदी आपलं CMGP सारख्या जरी योजना पाहायच्या म्हटलं,
का पीएमजीपीच्या पैसा म्हटलं तर मिनिमम 10 लाखापासून सुरू होतात, की 10 लाखापर्यंत लोन मिळतं. सर्व्हिससाठी 25 लाखापर्यंत लोन मिळतं. ते काही प्रॉडक्ट बेस असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर 25 लाखापर्यंत. तुम्ही म्हटलात तिथं, की सर मला ₹5,000 मार्केटिंगला लागतात, 10,000 लागतात, 15,000 लागतात. तर बँकवाले तुम्हाला तेवढेही देत नाहीत. तुम्ही 1,00,000 मागायला गेला तरी सहजासहजी देत नाहीत. मोठं लोन असेल तर ठीक आहे. त्यात पण प्रचंड एजंट वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आहे सावकार. तर सावकार तुम्हाला आता 5% 10% याप्रमाणे व्याज देतात. फायनान्सर आहेत काही, काही इन्व्हेस्टर सुद्धा मी म्हणतो. काही दिवसापूर्वी आमच्याकडे काही लोक येत होते. आनंद परिवार फाउंडेशनमध्ये आम्ही नॉलेज द्यायचो आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तुमच्याकडे काही पैसा नाहीये, पण तुमच्याकडे स्किल आहे. तुम्ही काम करा. तुमच्या बिझनेसमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो. पण आमच्याकडे काही इन्व्हेस्टर होते. ते इन्व्हेस्टमेंट करायचे, 100% इन्व्हेस्टमेंट करायचे. समजा तुम्हाला छोटंसं रेस्टॉरंट सुरू करायचंय. 100% इन्व्हेस्टमेंट ते करत होते. पण जेवढा नफा येत होता त्यातले 50% ते घ्यायचे. जेवढा नफा येईल तेवढा. तुम्हाला काय करायचंय, एखादी कपडा आहे तुमच्याकडे, कापड मार्केटमध्ये तुम्ही आहात होलसेलमध्ये. इकडून एक 10 कोटीची ऑर्डर घेतली, पुढे 10 कोटीला द्यायचं आहे, तिकडे एक 12 कोटी द्यायचे आहेत. इकडे 10 कोटी जागेवरती ते देतील पुढे. व्हाईट मनीमध्ये 10 कोटी तिकडे देणार, इकडे 12 कोटी आले, 1 कोटी त्यांना, 1 कोटी तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे व्यवसायाला देत होते, पण 50% प्रॉफिट मागत होते. आता तुम्हाला भांडवल कुणाकडून घ्यायचंय? मी सांगितलेलं एक वाक्य नीट लक्षात घ्या. इथं मी बोललो होतो एक वाक्य पाठीमागे, किती लोकांच्या लक्षात आहे माहीत नाहीये. चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या कारणासाठी, चुकीच्या व्यक्तीकडून आणि चुकीच्या संस्थेकडून जर तुम्ही पैसा घेतला, तर व्यवसाय तुमचा चुकीच्या मार्गावर जाणार आहे. चुकीच्या दिनांनी 100% लॉस. जेव्हा मी पाहिलं त्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, मित्रांनो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्याज त्या गोष्टीमध्ये जात होतं. शेवटी मी स्वतःच सांगितलं, "थांबा. अति गरज असेल तर मी कुणाला तरी पाठवतो. परंतु मी जे सर्वांना सांगायचो, "तुम्हाला फायनान्स पाहिजे असेल तर तिकडे जा." याच्यामध्ये माझा कुठलाही 1% इंटरेस्ट नव्हता. मला पैसा देण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. त्या पैशामधून पैसा कमवण्यामध्ये नाही इंटरेस्ट. मी सांगितलं मी सोशल वर्क करतो सध्या. लोकांना शहाणं करतो, लोकांना नॉलेज देतो. त्यांनी परत ठरवायचं घ्यायचं की नाही घ्यायचं. तरी तुम्हाला वाटलं तिकडे जायचं, मी 100% तुम्हाला तो ॲड्रेस देतो. तुम्ही जा आणि आनंदी परिवार फाउंडेशन म्हणून जर तिथे व्यक्ती गेलेला असेल, तर त्याला कुठेही चेक केलं जात नाहीये. कारण त्या लोकांना माहीत आहे, जो आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये आहे आणि आमच्या विशेष म्हणजे व्यवसाय दत्तक योजनेमध्ये असेल, तर या माणसाला पैसा वापरण्याची अक्कल आलेली आहे. तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला फक्त आमच्या एका लेटरवरती तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा दिला जातो. पाहिजे तेवढा. माझ्या समोरची सर्वात मोठी डील होती 3 कोटीची. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. फक्त विश्वासावरती आनंदी परिवार फाउंडेशनकडून तुम्ही शिकून घेतला. फार मोठा ग्रुप आहे हा. येस. आता पण जेव्हा बाहेर लोकांना पाठवतो, तेव्हा बऱ्याच वेळेस काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या. म्हणून आम्ही 1 एप्रिल 1 एप्रिल 2021ला आनंदी परिवार फाउंडेशनने आत्मनिर्भर अर्बन निधी लिमिटेड या बँकेची सुरुवात केली. पहिल्या आपल्याकडे जशा पतसंस्था वगैरे होत्या, तशा प्रकारे हे निधी हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. आपल्यापैकी किती लोकांना हे निधी बँकेविषयी माहिती आहे किंवा कुठेतरी पाहिलेलं आहे तुम्ही निधी बँक? चलो. किती लोकांनी पाहिलेलं आहे जरा बघू देत मला. ज्यांनी पाहिलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून टाइप करा किंवा येस ज्यांना ह्या निधी बँकेबद्दल माहीत आहे. आपल्याकडे असतात एक बँक असते किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी असते किंवा पतसंस्था असतात. तसं हा एक प्रकार आहे ज्यामध्ये निधी येस. जशी बँक असते अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा बँक काम करते. येस. तर आनंदी परिवार फाउंडेशननं मी सांगितलं नॉलेज तर आम्ही देत होतो. पण आता काही लोकांना पैशाची सुद्धा गरज आहे. फक्त आमची एकच इच्छा होती, की ज्या लोकांना खरोखर गरज आहे त्याच लोकांना द्यायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगितलं कुठलीही बँक असेल, तरी ते अगोदर तुमचं नॉलेज चेक करते मित्रांनो. मी परत सांगतो नॉलेज चेक करते. आज काही नॅशनलाइज्ड बँका आहेत. आनंदी परिवार फाउंडेशनचं एन-एच-डी-सी सोबतचं टाय सुरू आहे. जर काही दिवसात हे जर झालं, तर आनंदी परिवारच्या सर्टिफिकेट्सवरती भारत सरकारचा शिक्का येईल आणि कुठल्याही बँकला ते एक्सेप्ट करावं लागेल, कुठल्याही बँकला. पण आज आमची जरी बँक असेल, तर आम्ही तुमच्याकडून चेक करणार, की नक्की तुम्हाला पाहिजे किती? तुम्ही आलात आमच्याकडे, "सर मला ₹50,000 पाहिजेत." मी तुमच्या तुमच्या बिझनेस एनालिसिस करणार, की खरंच तुम्हाला महिन्याला ₹50,000 जाहिरात करावी, हे गरजेचं आहे का? ते जाहिरात केली तर किती आउटपुट मिळणार आहे? हे सर्व गोष्टींचं एनालिसिस करून तुम्हाला ते लोन दिलं जातं. आत्मनिर्भर अर्बन निधी लिमिटेड फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. फक्त यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आनंदी परिवार फाउंडेशनचे सदस्य असणं फार गरजेचं आहे. कुठल्याही बँकेमध्ये गेलात, पतसंस्थेमध्ये गेलात, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गेलात, जेव्हा तुम्हाला लोन मंजूर केलं जातं, तेव्हा सभासद फी म्हणून 4,000, 5,000, ₹10,000 तुमचे घेतले जातात किंवा प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 15,000, ₹20,000 घेतले जातात. मी सांगेन इथं तुम्हाला
इथे फक्त आम्ही ₹1,500 घेतो. तेही त्याच्यामध्ये काय करतो, तुम्ही आनंदी परिवार फाउंडेशनचे सभासद आहात. सो तुम्हाला हे जे कोर्स आहेत, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त ट्रेनर आहेत. मी आधी दाखवत होतो तुम्हाला. हा कोर्स तुम्हाला टोटल फ्रीमध्ये देतोय. जो कोर्स तुम्ही शिका, मी काय सांगतो आनंदी परिवार फाउंडेशन सभासद बना, मोफत शिका. तुमचा प्रोजेक्ट घेऊन या माझ्याकडे आणि मार्केटिंगसाठी भांडवल घेऊन जा मित्रांनो. जिथं खरोखर गरजेचं आहे, तिथंच तुम्ही ते पैसा खर्च करा. आणि इथं सुद्धा मी तुम्हाला सांगेल मार्केटिंग करायची आहे. काय करायचंय तुम्हाला मार्केटिंगला? तुमच्या डिझाईन्स बनवायचे आहे, तुमचं Facebook पेज बनवायचं आहे, तुमचं वेबसाईट बनवायची आहे, तुम्हाला Facebook कॅम्पेन करायचं आहे. याच गोष्टी आहेत मार्केटिंग. आज ऑनलाईन मार्केटिंगला तुम्हाला लागतंय काय दुसरं? तुमची वेबसाईट बनवायची आहे, तुमच्या Facebookसाठी तुम्हाला पैसा खर्च करायचा आहे, तुमच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पाहिजेत, ब्रँडिंगसाठी डिझाईन्स पाहिजेत. आहेत लोक तयार. देणारे लोक आहेत, पैसा देणारे आम्ही आहोत. आमच्याकडे कित्येक लोक आहेत, जे हे बनवून देणारे आहेत. आज तुमच्यापैकी समजा आता मला समोर दिसतायत उमेश सर मला दिसतायत, विनोद सर दिसतायत. उमेश सरांना काय करायचं आहे, समजा उमेश सरांना मार्केटिंग करायचंय. त्यांचं बजेट आहे ₹50,000 आणि विनोद सर काय करतात, मार्केटिंग एजन्सी चालवतात. दोघेही आमच्या बँकचे सभासद आहेत असं समजा. उमेश सरांना ₹50,000 लोन पाहिजे. त्यांना मार्केटिंग करून घ्यायचंय. विनोद सरांचं मार्केटिंग एजन्सी आहे. तर विनोद सरांवरती आमचा विश्वास असेल, विनोद सर आमच्या ओळखीचे असतील किंवा विनोद सरांना कामाबद्दल आम्हाला माहिती असेल, तर उमेश सरांचं 50,000चं लोन मंजूर होतं. पण तो चेक उमेश सरांकडे न जाता डायरेक्ट विनोद सरांच्या कंपनीमध्ये जातो. कशासाठी? तर ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसा देतोय, त्याच गोष्टीसाठी तो पैसा वापरला गेला पाहिजे. हा सर्वात महत्त्वाच्या गोष्ट आहे. इतर ठिकाणी तुम्ही कुठल्याही बँकेमधून पैसा घेतला, ते बघायला पण येत नाही तुम्ही पैसा कुठे खर्च करता आणि परिणामी मग तुम्ही कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करता. आज आम्ही काय सांगतो आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला उभं करण्यासाठी, तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतोय. नॉलेज पण तुम्हाला देतोय आणि जर तुम्ही माझ्याकडे ते जुनं लोन आहे, ते फेडायचंय म्हणून जर पैसा घेण्यासाठी येत असाल, मित्रांनो ते मिळणार पण नाही. तुमचा रिपोर्ट घेऊन तुम्हाला यावं लागेल. आम्हाला आमचा एकही रुपया चुकीच्या मार्गावरती खर्च नाही करायचा. आणि तुम्हाला माहीत आहे बँक म्हटलं की कुणीतरी एफ-डी केलेला असतो, तो पैसा परत द्यायचा असतो. आनंदी परिवार फाउंडेशन कुणाकडून ₹1 एफ-डी पण घेत नाहीये. घेत पण नाही आम्ही कुणाकडून पैसा. आम्ही आमच्या जवळचा पैसा देतोय, तेव्हा साहजिकच आम्ही तुमच्याकडून चेक करणार तुम्हाला, की नक्की तुम्ही कशासाठी हे पैसे घेत आहात. आणि मित्रांनो, कुठलीही अवघड प्रोसेस नाहीये. तुमच्याकडे सिबिल खराब असू द्यात, तुमचं ते स्कोर कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तरीही तुम्हाला इथे मार्केटिंगसाठी पैसा मिळतो. हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी बँक तुमचा सिबिल चेक करतील, तुमचा पाठीमागचा रेकॉर्ड चेक करतील. इथे काही प्रोसिजर 100% आहेत. पण हे जे ₹1,500 तुमच्याकडून घेतले जातात आनंदी परिवार फाउंडेशनच्या सभासदासाठी, याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं पण सभासदत्व दिलं जातं. बँकेचे काही शेअर दिले जातात. कारण शेअर्स असल्याशिवाय तुम्हाला कुठलीही बँक लोन देत नाही. तुम्हाला सभासद बनणं गरजेचं असतं. आणि हे सभासद घेण्यासाठी पतसंस्था असते तर ₹4,000 ते ₹5,000 घेतात. कोणी बँक असते त्याची प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ₹10,000 ते ₹15,000 घेतात. आम्ही तुम्हाला सांगितलं याच फीमध्ये आम्ही तुम्हाला हा कोर्स पण देतो. पूर्ण सर्व जे 300 ट्रेनर असतील, 400 जेवढे भविष्यामध्ये ॲड होत राहतील, त्या प्रत्येक ट्रेनरचा कोर्स तुम्ही तिथं बघू शकता. आनंदी उद्योजक व्यवसायासाठी सर्व काही. आणि याच याच्यामध्ये तुम्हाला बँकेचे शेअर्स पण दिले जातात, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन लोन मागण्यासाठी ॲप्लिकेबल ठरता. पण तुम्ही ते सभासद झालात म्हणजेच लगेच येऊन लगेच द्या मला लोन, नाहीये. आधी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. महिनाभर तर अभ्यास करावा लागेल, की तुम्ही काय-काय अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर तुमचा रिपोर्ट घेऊन तुम्हाला यावं लागेल, की सर माझा हा व्यवसाय असा आहे, मी अशा प्रकारे करतो आणि मला आत्ता हे करायचं आहे. कदाचित ज्यावेळेस तुम्ही चर्चा कराल, तेव्हा जे तुम्ही 1,00,000चं बजेट आणलेलं आहे, तेच बजेट 40,000 मध्ये पण जाहिरात होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जे 1,00,000 लोन घेणार आहात, त्याच्याऐवजी 40,00,000च्या 40,000 मध्ये तुमचं काम होऊ शकतं. कधी 40,000चं लोन घेण्यासाठी आला असाल, तर ते काम 10,000त पण आम्ही तुमचं करून देऊ शकतो. अशा प्रकारे तुमच्या पैशाची पण बचत होईल. चांगल्या प्रकारे होईल. कुठलीही किचकट प्रोसेस न ठेवता आम्ही आमचीच बँक आहे. आम्हीच नॉलेज देतो आणि जेव्हा आम्ही नॉलेज देतो, तेव्हा ते नॉलेज घेणाऱ्यावरती आमचा 100% विश्वास असतो. कारण आनंदी परिवार फाउंडेशन कुणालाही मोटिव्हेशन देत नाहीये. वास्तविक जेव्हा नॉलेज देते आणि आम्ही नेहमी सांगतो, पैसा मिळतोय म्हणून घेऊ नका. खरंच लागत असेल तर घ्या. एवढं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो. कुठल्याही प्रकारच्या हवेतल्या गोष्टी बोलल्या न जाता वास्तविक आणि माझ्याशी बोलताना नेहमी नंबर्समध्ये बोलायचं. ₹1,00,000 तुम्ही गुंतवणार आहात, कुठे गुंतवणार आहात, का गुंतवणार आहात, त्याचा बेनिफिट कसा होणार आहे, नाही झाला तर काय? ह्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून माझ्यासमोर या तुम्ही. तुम्हाला पाहिजे तेवढा मार्केटिंगसाठी पैसा द्यायला मी तयार आहे. येस. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त फाउंडेशनच्या सभासदांसाठीच असेल. सभासद तुमच्या समोर आहे. चलो, कुणाला इथपर्यंत काय शंका आहेत का? 3 मार्ग आहेत.
जर तुम्हाला नॅशनलाइज बँकेकडून पाहिजे असेल, तर आमच्याकडे काही लोक आहेत जे तुमची प्रोसेस करून देतात. तुम्ही नॅशनलाइज बँकेकडून जे तुम्हाला 10,00,000, 15,00,000, 20,00,000चं लोन आहे, त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे फाईल जमा करू शकता. तुम्हाला छोटं लोन पाहिजे मार्केटिंगसाठी, आमचीच बँक आहे आत्मनिर्भर. ही बँक तुम्हाला लोन देते मार्केटिंगसाठी आणि तुम्हाला किती सुरुवातीला फक्त पुश करण्यासाठी पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला 10,000 पाहिजे, 15,000 लोन पाहिजे. दिलं, तुमचं मार्केटिंग सुरू झाली, त्याच्यावरती तुमचा बिझनेस सुरू होतो. तुमचं लोन पण जातं. पुढच्या महिन्यात मार्केटिंग करण्यासाठी कदाचित तुम्हाला आमच्या पैशाची गरज पण पडणार नाही. नीट समजून घ्या. किंवा ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. चलो. कमेंट बॉक्समध्ये. मी पाहतोय. राज जाधव सर बोलू शकता. ज्यांना वाटतं, की आम्हाला सर ही मेंबरशिप घ्यायची आहे. मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशनचा अकाउंट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. खाली Google Pay, PhonePeचा सुद्धा नंबर आहे. तुम्ही अमाउंट जमा केल्यानंतर 24 तासामध्ये तुम्हाला आपला ॲपचा तुम्हाला ॲक्सेस मिळतो. तिथे तुम्ही जाऊन हा कोर्स पाहू शकता. तुमचे तुम्ही पहा. आम्हाला इथं समजून जातं, की तुम्ही येस, कोर्स सुरू झालेला आहे. तुमचा ॲक्सेस आलेला आहे. संतोष सर, मी स्वतः पाहिलेला आहे. तुमचा ॲक्सेस आहे त्याच्यावरती. येस. 24 तासामध्ये तुम्हाला ॲक्सेस मिळतो. तिथं डेली वेगवेगळे व्हिडिओज अपलोड होत राहतात. तुम्ही ते पाहत राहा आणि आम्हाला समजून जातं, की किती लोक ते कोर्स पाहत आहेत, किती लोकांनी पाहिलं. तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही किती कोर्स पाहिलेत. असं नाही की तुम्ही 1,500 भरले, कोर्स भेटला आणि तुम्ही महिनाभर काहीच नाही पाहिलं. आणि परत आलात की "हां, सर आता महिना झालेला आहे, मला लोन द्या." पण आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला आमच्या समोर बसून सांगू शकतो, की तुम्ही त्या 1 महिन्यामध्ये किती वेळेस ते ॲप ओपन केलं होतं, त्यातले किती व्हिडिओ तुम्ही पाहिले, पूर्ण पर्सेंटेज सहित तिथे येतं. तुम्ही शिका. मी माझं सेंटेन्स फार छान आहे इथं, मी जे बोललेलं आहे. आनंदी परिवार फाउंडेशनचे सभासद बना, मोफत शिका. प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा घेऊन या, मार्केटिंगसाठी भांडवल घेऊन जा. तुम्ही माझ्यासमोर रिपोर्ट घेऊन या मित्रांनो. तुम्हाला पाहिजे तेवढा मी मार्केटिंगसाठी पैसा द्यायला तयार आहे. फक्त तुमच्याजवळ ते नॉलेज पाहिजे, की कसा तुम्ही खर्च करणार आहात आणि त्यासाठी ते छोट्याशा गोष्टी शिकून घ्या. एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि मी सांगितलं, की महाराष्ट्रातले 300 पेक्षा जास्त ट्रेनर आम्हाला पाहिजे होते. तर 401 ट्रेनरने एका दिवशी बुकिंग केलेलं आहे. आणि सगळे लोकं व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि ह्या ट्रेनरकडून सुद्धा आम्ही पैसा घेत नाही मित्रांनो. आज ट्रेनर असोसिएशन ऑफ इंडिया आमच्यासोबत आहे. आज बरेचसे लोक इथे येत आहेत. सो तुम्ही याचा फायदा करून घ्या. येस सर, कुणाचा प्रश्न विचारायचा होता? जवळपास आपण 75 मिनिट झाले बोलतोय. ज्यांना बोलायचं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका. ज्यांना बोलायचं ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण सर्वांना अनम्यूट करायचं म्हटलं तर एकमेकांचे आवाज एकमेकांना जातात. ज्यांना जो काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचे उत्तर देईन. येस. आणि जर कुणाला काही मला विचारायचं असेल, तर मित्रांनो अ, समोर तुम्हाला अकाउंट नंबर मी सांगितला. त्या अकाउंट नंबरचं तुम्ही पेमेंट करू शकता आणि खाली जो नंबर दिलाय 9850586718 याच्यावरती तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm करू शकता. आणि तुम्हाला जर कॉल करायचा असेल, तर अगोदर याच नंबरवरती मेसेज टाका, की सर मला या निधीशी संबंधित काय बोलायचं आहे किंवा फंडशी संबंधित बोलायचं आहे. तुम्हाला वेळ दिला जाईल, त्या वेळामध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता. येस. कारण बऱ्याच वेळेस मी प्रोग्राममध्ये असल्यामुळे तुम्ही कॉल केला तर तो रिसीव्ह होत नाहीये. अगोदर मेसेज टाका. मी जेव्हा फ्री होईल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला रिटर्न कॉल करेल. पर्सनली बोलायचं आहे, तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. बशवेश कोरे सर, तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. राज जाधव सर, समोर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय 9850 किंवा तुम्हाला जो मेसेज आलेला आहे, त्या मेसेजमध्ये पण हाच नंबर आहे, हाच फाउंडेशनचा नंबर आहे. याच्यावरतीच मी तुम्हाला अवेलेबल होऊ शकेल. याच्याशिवाय दुसरा कुठला पर्सनल नंबर मी वापरत नाहीये मित्रांनो. डॉक्टर डॉक्टर ॲप्रॉन आणि ओ-टी-आय. ओके, संतोष सर. ठीक आहे, चालेल. तुमचा बिझनेस कुठलाही असू द्यात. मी तुम्हाला काय बोललो, तुम्हाला मार्केटिंग कुठं करायचं याच्यावरती तुमचं मार्केटिंग बजेट ठरणार आहे. तुम्हाला ऑफलाईन मार्केटिंग करायचं असेल, तर तुम्ही मला फक्त सांगायचं की ऑफलाईन तुम्ही कसं करणार आहात. जेव्हा हे कोर्स तुम्ही कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की ऑफलाईन करणं गरजेचं आहे की ऑनलाईन करणं गरजेचं आहे. ऑनलाईन करायचं तर ते ऑनलाईन कशाप्रकारे केलं पाहिजे. सर्व गोष्टी तुम्हाला समजून जातील. आणि मी सांगितलं की या बिझनेसमध्ये सर्व प्रकारचे व्यावसायिक सुद्धा आहेत. सॉरी, या कोर्समध्ये जे ट्रेनिंग देणारे लोक आहेत, हे तुमच्या क्षेत्रामधले जसं रिअल इस्टेटमध्ये दिनेश पाटील आहेत किंवा रिअल इस्टेटमधले आणखीन काही लोक आहेत. डॉक्टर सुद्धा काही आहेत, जे सांगतील की आपला डॉक्टर
आपले रेप्युटेशन कसं वाढवायचं किंवा हायरिंग प्रोसेस कशी असावी, फंड मॅनेजमेंट कसं असावं. तुमच्या क्षेत्रातील लोक सुद्धा तिथे असू शकतील. यशस्वी आहेत ते त्यांची मेथड तुम्हाला सांगतील. आणि बाकीचे ट्रेनर तर आहेतच आहेत. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, की बऱ्याच ट्रेनरना नॉलेज असतं, पण प्रॅक्टिकल नॉलेज नसतं, कारण त्यांचा तो बिझनेस नाहीये. पण जेव्हा तुमच्याच व्यवसायामध्ये तुमचेच लोक तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सांगतात, तेव्हा ते तुमच्या उपयोगाला येऊ शकतं. येस. सो असे सर्व प्रकारचे ट्रेनर्स आहेत आणि तुम्ही त्याचा फायदा करून घ्यावा एवढंच मला वाटतं. कुणाचेही प्रश्न मला दिसत नाहीत. ज्यांना वाटतं, की मला या कोर्समध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, त्यांनी समोर जो स्क्रीनवरती जो तुम्हाला आनंदी परिवार फाउंडेशनचा अकाउंट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सभासद फी जमा करू शकता. 24 हॉर्समध्ये तुम्हाला अ, त्याचा ॲक्सेस मिळेल. कमीत कमी एक 15 दिवस, महिनाभर तरी तुम्ही ते अभ्यास करा. मग तुमचा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. सर मला असं-असं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही WhatsAppवरती पाठवला तर तुमचा रिपोर्ट मला तुम्ही पाठवू शकता. येस. आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी सुरू होतील. येस. काही शंका नाही असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही लोक आलात. हा 1.5 तास जवळपास मला दिला. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. मित्रांनो, एक वाक्य लक्षात ठेवा. चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्तीकडून, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या कारणासाठी जर तुम्ही पैसा घेतला, तर तुमचा व्यवसाय 100% चुकीच्या दिशेने जाणार आहे. सध्याचा काळ हा प्रचंड वाईट आहे. या काळामध्ये घेताना पण जपून घ्या, खर्च करताना पण जपून खर्च करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. येस. विशाल पाटील सर कॉल करा. मी तुम्हाला सांगेन आधी मेसेज टाका तुमचा बिझनेस काय आहे? ज्या लोकांना बोलायचंय त्या लोकांसाठी मी सांगेन, तुम्ही माझ्याशी कोणत्या विषयावरती बोलणार आहात त्याच्या अगोदर मला थोडीशी माहिती एक मेसेजमध्ये पाठवा. काही लोक असे आहेत, आज सकाळी मला कॉल आला 18 वर्षाच्या मुलाचा, "सर मला पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे." ज्यावेळेस करायचा त्यावेळेस सांगा. आधी एज्युकेशन तर पूर्ण केलं पाहिजे. येस, सांगेन. हं. विशाल नक्की, नक्की सांगेन. पण तुमचे डिटेल्स अगोदर WhatsAppवरती पाठवा. मग मला कॉल करा. जेणेकरून मला तुमच्याशी बोलताना तुमच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. येस. सो सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी थांबतो. कुणीही डायरेक्ट लोनसाठी येऊ नका प्लीज. आधी शिका, मगच माझ्याकडे या. आणि तुम्ही परत जरी आलात, तरीही मी तुम्हाला हेच सांगणार आहे, की आधी शिका. तुम्ही महिन्याने, 2 महिन्याने, 4 महिन्यांनी जरी आलात, तर मी तुमचं नॉलेज चेक करेल. आणि जसं गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत, त्या एकच गोष्ट करतात, तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे का? तुम्ही माझ्याकडे ते एन-एस-डी-सीचं सर्टिफिकेट घेऊन आलात, तर आमच्या बँकेकडून तुम्हाला लोन नाही मिळत. कारण मी आधीच सांगितलं, की तिथे जाणारे लोक ते सर्टिफिकेट घेण्यासाठी एकाच गोष्टीसाठी जातात, की हे सर्टिफिकेट असेल तर मला लोन मिळणार आहे. पण माझा त्या कोर्सवरती 100% विश्वास नाहीये. मी स्पष्ट सांगतो. कारण मी कित्येक लोकांना बघितलंय, कोर्सला जातात फक्त फॉर्मॅलिटी. आता ऑनलाईन कोर्स चालू आहेत. फक्त बसतात तिथे, पण व्हिडिओ बंद असतात. दुसरं आपलं काम चालू असतं. फक्त हजेरी लावली असते. त्यामुळे मी त्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवत. समोर आलं तर मी तुमचा इंटरव्ह्यू घेईल. तर तुम्हाला चेक करेल, की खरंच तुम्ही जे काही बोलत आहात ते कितपत योग्य आहे किंवा योग्य नाहीये. स्पष्ट शब्दामध्ये मी सांगेन तुम्हाला. 4 महिन्यांनी आलात, 6 महिन्यांनी जरी आलात, तरीही मी तुम्हाला सांगेन, की अगोदर मी तुम्हाला चेक करेल. हा कोर्स केलेला असेल तरच तुम्हाला ते मिळणार आहे. तुम्ही डिसाईड करा. आत्ता सभासद फी 1,500 आहे. उद्या जेव्हा 500, 1000 ट्रेनर्स होतील, तेव्हा कदाचित ती सिस्टम ऑपरेट करण्यासाठी आम्हाला अपग्रेडेशन करावे लागतील. त्यासाठी जर जास्त खर्च आला तर तुम्हाला ही 1,500 ची फी आणखीन जास्त सुद्धा होऊ शकते. सो तुम्ही डिसाईड करायचं काय करायचं आहे. सो निर्णय तुमचा आहे. तुम्ही आलात सर्वांच्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.